चला ऑनलाईन भेटूया, मन जोडूया, माणसं जोडूया, माणसं जिंकूया आणि परस्परांना ऊर्जा देऊया. कोरोना लॉकडाऊनच्या या अतिशय बिकट काळातही आपल्यापैकी काही जण कदाचित व्यस्त असतील, काही जण अस्वस्थ असतील, तर काही जण स्वतःला बंदिस्त समजत असतील. या सर्वांना अतिशय स्वस्थ, मस्त, जबरदस्त, तंदुरुस्त, भारदस्त, बिनधास्त, निर्धास्त आणि श्रीमंत जगण्याचा अनुभव देणारा असा हा आपल्या सर्वांचा लाडका हक्काचा उद्योग ऊर्जा आपला बिझनेस कट्टा. आपला बिझनेस कट्ट्याच्या 75व्या अमृत महोत्सवी ऑनलाईन कट्ट्यावर मी चित्रा राऊत आपले सस्नेह स्वागत करत आहे. उद्योग ऊर्जा या प्रचंड प्रेरणादायी बिझनेस नेटवर्किंग व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सारे बरोबर 2 वर्षापूर्वी म्हणजे 20 ऑक्टोबर 2018 रोजी एकत्र आलो आणि आता दसरा 25 ऑक्टोबर रोजी आपण 75वा अमृत महोत्सवी कट्टा साजरा करत आहोत. आपले घोषवाक्य आहे, चला भेटूया, परस्परांना ऊर्जा देऊया. आणि कितीही व्यस्त, अस्वस्थ, बंदिस्त असलो तरीही स्वस्थ, मस्त, जबरदस्त, तंदुरुस्त, भारदस्त, बिनधास्त, निर्धास्त आणि श्रीमंत जगूया. ही आहे आपली ऊर्जादायी ओळख. हे व्यासपीठ, हा कट्टा त्यांच्यासाठी आहे जे स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत, स्वतःच्या व्यवसायात जिद्दीने धडपडत आहेत किंवा आपल्या व्यवसायात यशस्वीपणे स्थिर स्थावर झाले आहेत. अशा सर्व क्षेत्रातल्या सर्वच लहान मोठ्या व्यावसायिकांकरता यशाची जबरदस्त जादू आणि सकारात्मक ऊर्जेचा उगम म्हणजेच उद्योग ऊर्जा आपला बिझनेस कट्टा. उद्योग, धंदा, पैसा, प्रसिद्धी, प्रेरणा, प्रोत्साहन, उत्साह, मैत्री, श्रीमंती, प्रगती आणि बरंच काही म्हणजे उद्योग ऊर्जा आपला बिझनेस कट्टा. आपला व्यावसायिक दृष्टिकोन आमूलाग्र बदलून खऱ्या अर्थाने आपला व्यवसाय झपाट्याने वाढवण्याच्या दृष्टीने हा आमचा एक सकारात्मक प्रयत्न आणि आमच्या सोबत येणारा प्रत्येक व्यावसायिक आपल्या व्यवसाय उद्योगात यशस्वी व्हावा हा असा आमचा एकमेव प्रामाणिक हेतू आहे. उद्योग ऊर्जा हा आपला बिझनेस कट्टा आहे आणि या व्यासपीठावर गेल्या 74 कट्ट्यावर आपण व्यवसाय वृद्धीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयावर विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांसोबत अतिशय सविस्तर चर्चा केली आहे, माहितीचे आदानप्रदान केले आणि व्यवसाय संधीची देवाणघेवाणसुद्धा केली, अर्थात यापुढे देखील करणार आहोत. दरम्यान उद्योग ऊर्जा या व्यावसायिक चळवळीच्या माध्यमातून एकूण 1006 पेक्षा जास्त डंडील पूर्ण झाले आहेत. आत्तापर्यंतची एकूण डंडील रक्कम रुपये 2,77,35,838 पूर्ण झाली आहे. उद्योग ऊर्जा आपला बिझनेस कट्टा. प्रमुख उद्देश: 1. नवीन व्यावसायिक मिळवण्यासाठी. 2. परस्परांचे व्यवसाय व्यवस्थित समजून घेण्यासाठी. 3. परस्परांना प्रोत्साहित आणि उत्साहित करण्यासाठी. 4. सहकार्याने व्यवसाय वाढवण्यासाठी आणि 5. नवीन व्यावसायिक मंत्र आणि तंत्र शिकण्यासाठी. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, चला भेटूया, परस्परांना ऊर्जा देऊया. उद्योग ऊर्जा आपला बिझनेस कट्टा. प्रतिज्ञा ही एक सुरुवात आहे, हा एक प्रारंभ आहे. हा प्रारंभ एका विशिष्ट ध्येयाने, उद्देशाने प्रेरित होऊन एक दिलाने एकत्र येण्याचा.
हा प्रारंभ आपल्या अंगभूत ऊर्जेचा सुयोग्य वापर करून आपल्या व्यावसायिक यशाचा आलेख अधिकाधिक उंचावण्याचा. हा प्रारंभ आपल्या यशस्वी व्यावसायिक प्रवासाचा आणि आपली व्यावसायिक स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचा. हा प्रारंभ आपले पंख बळकट करून उंच भरारी घेण्याचा, आपल्या यशाच्या कक्षा अधिकाधिक रुंदावण्याचा. हा प्रारंभ आपापल्या उद्योग व्यवसायात खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आणि सक्षम होण्याचा. हा प्रारंभ जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांतविरहित व्यावसायिकता हा एकमेव धर्म जोपासण्याचा. हा प्रारंभ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रत्यक्ष सक्रिय होण्याचा, निराश मनाला आशेची फुंकर घालण्याचा, आनंद देण्याचा, नवसंजीवनी देण्याचा, नवचैतन्याचा. हा प्रारंभ एकत्र येण्याचा, कारण एकत्र येणं ही सुरुवात असते, एकत्र राहणं म्हणजे प्रगती असते आणि एकत्र काम करण्यात यश असते यावर आमचा दृढ विश्वास आहे. चला तर मग एका नवीन यशस्वी प्रवासाला सुरुवात करूया एकत्र. चला भेटूया, परस्परांना ऊर्जा देऊया आणि स्वस्थ, मस्त, जबरदस्त, तंदुरुस्त, बिनधास्त, भारदस्त, निर्धास्त आणि श्रीमंत जगूया. धन्यवाद. पोस्ट कोविड सिचुएशन यानी कि कोरोना के बाद क्या सिचुएशन होने वाली है, क्या हमारे लिए तक है, क्या तकलीफ है, क्या मौका है, क्या मुश्किल है, हम सब की बात करेंगे. एक बात नोट कीजिए, द कोविड-19 इज ए रिवॉल्यूशन. व्यावसायिक मित्रों के लिए उसकी लाइफ बदलने का ये क्रांति है, रिवॉल्यूशन है. आप उनको किस तरह से देखते हैं उसके ऊपर पूरा खेल है. क्या होगी दुनिया, व्यावसायिक मित्रों की दुनिया क्या होने वाली है आफ्टर कोविड. मैं टू द पॉइंट आपको 4 मुद्दों में बताऊंगा. नंबर 1, ये पूरी हमारी इंडस्ट्रीज है वो नीट एंड क्लीन होने वाली है, पूरी साफ सुथरी दुनिया बन जाने वाली है. यहाँ जो चीटर है, लेभागु लोग हैं, वो तो कब के खत्म हो चुके हैं, या तो और खत्म हो जाएंगे 1-2 महीने में, 3-4 महीने में. नीट एंड क्लीन है यानी कि अब आपको चीट होने का, छेतरपिंडी होने का आपको कोई डर नहीं रहेगा. जो एकदम पारसमणि जैसे रहेंगे, जो लोहे को टच करे तो सोना बन जाए, ऐसे लोग इंडस्ट्रीज में जिंदा रहने वाले हैं. तो आप और मैं सेफ हो जाते हैं कि हम लोग जो भी होंगे नीट एंड क्लीन लोगों से काम करने का मौका मिलने वाला है. यस, ये पहला चेंज होने वाला है. दूसरा चेंज होने वाला है, कंपटीशन बहुत बढ़ने वाली है. यस, हेल्दी कंपटीशन करनी पड़ेगी आपको. अभी प्राइस वॉर नहीं चलेगा. अभी आपको रिवाइज प्राइस वॉर यहाँ होने वाला है. कम दाम में अच्छी सर्विस देने वालों की डिमांड बढ़ने वाली है, क्वालिटी वर्क देने वालों की डिमांड बढ़ने वाली है. नए नए लोग आपके इंडस्ट्रीज में आएंगे, आपको उनके सामने टिकना है, क्वालिटी देनी है, क्योंकि कंपटीशन का जमाना होने वाला है. दूसरा चेंज हो रहा है. जो तीसरा चेंज होने वाला है वो एक बहुत अद्भुत चेंज है, जिसको बोलते हैं कि पूरी दुनिया बदल रही है, रिवॉल्यूशन है. बहुत सारे इंडस्ट्रीज खत्म हो रहे हैं, बहुत सारी इंडस्ट्रीज में बदलाव आ रहे हैं, बहुत सारी नई इंडस्ट्रीज का जन्म हुआ है. शायद यहाँ बैठे सुन रहे, देख रहे बहुत लोगों ने अपना व्यवसाय चेंज किया है, अपने व्यवसाय में बहुत सारे बदलाव लिए हैं, बहुत सारे नए लोग इंडस्ट्रीज में एंट्री किया है. तो बदलाव होने वाला है, पूरा क्रांति बोलता हूं मैं उसको. अलग अलग प्रकार के चेंजेस है, तो चेंजेस में अपने आप को डालना पड़ेगा. जब अपने आप में उसमें डाल पाओगे
तब आप जिंदा रह पाओगे। जो तीसरा चेंज की जो बात करने वाला हूं मैं, बहुत सारी अपॉर्चुनिटी है, बहुत सारा मौका है, तक है, कहते हैं ना तकलीफ। तकलीफ के पहले 2 वर्ड सुनो, वो तक है। वो तक जिसने झड़प लिया ने, इसकी लाइफ में जिंगा लाला होने वाला है, बोलते हैं ना, यस। और हमें क्या करना है आफ्टर कोविड, हमें क्या करना है, उसमें भी 4 पॉइंट बोलूंगा। नंबर 1, स्पीड। झड़प का दूसरा नाम जादू है, हमारे केलाल बोलते थे, अभिजीत सर, यस। स्पीड जादू है। इस दुनिया में आप बहुत सोचते रहोगे, देखते रहोगे कि क्या करूं, कैसे करूं, डिसीजन नहीं ले पाओगे तो आप नहीं टिकोगे। आपको फटाफट डिसीजन लेना है, स्पीडली वर्क करना है, स्पीडली अपने इंडस्ट्रीज में एंट्री करना है, जहां भी करना है, जो भी बदलाव लाना है, स्पीड करना है। नंबर 1, एडजस्टेबल होना है, एडप्ट करना है। मैं क्या था, मेरा लेवल क्या था, मेरा स्टेटस क्या था, वो नहीं करना है आपको। अभी किस इंडस्ट्रीज में, किस बदलाव के साथ आप टिक पाते हो, कंपटीशन कर पाते हो, जिंदा रह पाते हो, आगे बढ़ पाते हो, 10x कर पाते हो, 3x कर पाते हो, वो उस तरह से अपने आप को डालना है। क्योंकि जो बदलेगा वो बचेगा। मैं हमेशा कहता हूं ना, जिसने बदल दिया कोविड-19 के बाद वो बच गया है, और अभी जो बदलेगा वो बचेगा, जो नहीं किया वो खत्म हो जाएगा। ये दूसरा मुद्दा है। तीसरा मुद्दा है कि आप अपने आसपास के लोग कौन हैं, पॉजिटिव लोग हैं, नेगेटिव लोग हैं कि कौन है। अगर आपके आसपास नेगेटिव लोग रहेंगे तो आपका कभी ग्रोथ होने वाला नहीं है। आपको आसपास, आप किसके पास बैठते हैं, सोशल मीडिया में आपका फोटो वीडियो किन के पास है, वो इंपॉर्टेंट है। इसी तरह आपके व्यवसाय में आपके पास कौन बैठा है, किसने आपकी उंगली पकड़ी है, या तो आपने किसको उंगली पकड़ने दिया है, व्हाट इज मोस्ट इंपॉर्टेंट थिंग्स है। और आखिरी मुद्दा, सबसे इंपॉर्टेंट, मैं मेरी बात पूरी करूं उससे पहले, सेल। जो आदमी सेल कर पाएगा, अब पिन बेचो या तो प्लेन बेचो, सब्जी बेचो, मच्छी बेचो, ट्रेनिंग बेचो, कपड़े बेचो, जो बेच पाएगा वो बच पाएगा। जिसमें बेचने की ताकत है ना, वो आदमी लाइफ में आगे बढ़ पाएगा। बस तो आपकी सेल स्किल बढ़ाओ। दुनिया में जो भी बेचना है आपको सेल स्किल बढ़ानी पड़ेगी। तो होप ये 4 मुद्दे क्या बदलाव आ रहे हैं और 4 हमें क्या बदलाव लाना है, ये हमारे आने वाले दिन के लिए हमारे लिए फायदेमंद होंगे। राइट, थँक यू व्हेरी मच। उद्योग ऊर्जाच्या या अमृत महोत्सवी प्रवासाबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तुमचे मेंटॉर निलेश बागवे यांच्या क्रिएटिव्ह मार्गदर्शनामध्ये तुम्ही अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताय आणि लवकरच तुमची गोडधोड शतकोत्तर झाली याची पूर्ण खात्री आहे। आपल्याला आता आपण अशा एका कठीण प्रसंगामध्ये आहोत की कोरोनासारखं संकट आपल्या डोक्यावर घोंघवतंय, त्यात 8-9 महिने लॉकडाऊन सारख्या भीषण समस्येला आपण तोंड दिले। आपले उद्योग व्यवसाय काहींचे ठप्प झालेत, काहींचे स्लो झालेत आणि काहींचे अडखळले आहेत। अशा कठीण सगळ्या प्रसंगात सध्या आपण जातो आहोत। आपल्याला आपल्या उद्योगात, आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये सीमोल्लंघन करायचे, जे झालं घडून गेलं ते होऊन गेलेलं आहे, त्याची आता चर्चा आणि फार विचार करण्यात काही अर्थ नाही। ह्याच्या पुढे काय करायचं आहे त्याच्याबद्दल मी एक छोटीशी टिप आपल्याला देणार आहे। आपल्याला येत्या काळामध्ये आपल्या ग्राहक संख्येमध्ये सीमोल्लंघन करायचं आहे। आपल्या ग्राहक संख्येत सीमोल्लंघन म्हणजे काय असेल तर आज आपले ग्राहक काही दशकात, काही शतकात असतील, कोणाचे 200 असतील, कोणाचे 20 असतील, तर कोणाचे 400-500 असतील। तर ही संख्या, ग्राहक संख्या आपल्याला काही हजारांमध्ये न्यायची आहे आणि आपल्याला ही संख्या काही पटीने वाढवायची आहे या येत्या वर्षभरात, 2 वर्षामध्ये। यासाठी आपल्याला काही सोप्या टेक्निक्स वापरता येतील। आपल्याला एक स्मॉल तिकीट साईज प्रोडक्ट किंवा स्मॉल तिकीट साईज सर्व्हिस ही तयार करायची आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला नवनवीन लोकांपर्यंत पोहोचायचं आहे। त्यांना चांगल्यात चांगली सेवा द्यायची आहे, चांगल्यात चांगल्या दर्जाचं प्रोडक्ट द्यायचं आहे आणि त्यांना आपलं
कायमस्वरूपी ग्राहक करायचे आणि अशा प्रकारे आपल्याला आपले व्हॉल्यूम वाढवायचं आहे. आपल्या मराठी उद्योजकांचं किंवा भारतीय उद्योजकांचं अनेकदा हीच कमतरता असते. आपण कायम छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये काम करत राहतो. पण आपल्याला छोटा उद्योजक नाही, आपल्याला मोठा उद्योजक व्हायचा आहे. उद्याचं गुगल, उद्याचं फेसबुक हे भारतात असणार आहे. जर ते असणार आहे तर आपल्याला सुद्धा कोटींची आणि लाखोंची ग्राहक संख्या असायला हवी आहे आणि त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तर त्या सीमोल्लंघनाचा संकल्प तुम्ही या दसऱ्याच्या दिवशी घ्यावा आणि पुढे जावं. आणि तुमचं सगळ्यांचं सुदैव आहे की ब्रँड बॉन्ड असे निलेश बागवे तुमच्या सोबत आहेत. एखाद्या छोट्याशा उद्योजकाला मोठ्या पातळीवर कसं न्यायचं याची संपूर्ण आराखडा त्यांच्या डोक्यात आहे. ते एक रचनात्मक क्रिएटिव्ह असे मेंटॉर आहेत आणि ते तुमच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग ऊर्जा या समूहातला प्रत्येक उद्योजक हा पुढच्या 1 वर्षानंतर हजारोंमध्ये आणि लाखोंमध्ये ग्राहक संख्या असलेला असेल आणि तो कोटींची उलाढाल करणारा असेल. या सगळ्यासाठी मी शैलेश राजपूत, स्मार्ट उद्योजक या उद्योजकता विषयक मासिकाचा प्रकाशक, मालक, संपादक आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. लवकरच आपली घोडदौड शतकोत्तर हो यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वप्रथम उद्योग ऊर्जाच्या अमृत महोत्सवी म्हणजेच 75व्या बिझनेस कट्टा या उपक्रमाबद्दल माझे मित्र निलेश बागवे यांना अनेक शुभेच्छा. मी संदीप दिनकर विचारे युवकांसाठी गेली 10 वर्ष कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास यासाठी मेंटरिंगचं काम करत आहे. माझ्याबद्दल थोडक्यात माहिती. VJTI व जमनालाल बजाज अशा प्रथितयश इन्स्टिट्यूटमधून इंजिनिअरिंग आणि MBA केल्यानंतर जवळजवळ 22 वर्षे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये वरिष्ठ पदावरती मी काम करून वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभव घेतलेला आहे. 2010 पासून आत्तापर्यंत युवकांना उत्तम रोजगार मिळण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी सगळी कौशल्ये देण्याचे काम मी करत आहे. उद्योग ऊर्जाच्या या उपक्रमामध्ये गेल्या वर्षभरात जवळजवळ 3.25 कोटीची उलाढाल झाली. ही सगळ्यात कौतुकास्पद गोष्ट आहे. मजल दरमजल करत त्यांनी 75व्या अमृत महोत्सवी बिझनेस कट्ट्याचा जो काही टप्पा गाठलेला आहे त्याची वाखाणणी करावी तेवढी थोडीच आहे. उद्योग ऊर्जाचे सभासद असलेल्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना मी एक सांगू इच्छितो. जास्तीत जास्त आपल्याला स्वतः जेवढं करता येईल त्याचबरोबर इतरांबरोबर कोलॅबरेशन जेवढं करून काम करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे. जास्त क्वांटिटी, चांगली क्वालिटी आणि कमी प्राईस ही आपल्या सर्व्हिस आणि प्रॉडक्टमध्ये आणल्यानंतर आपण बाकीच्या मोठे जे काही प्लेयर्स आहेत मार्केटमध्ये, मोठे वेगळे प्लेयर्स आहेत त्यांच्याशी असणाऱ्या स्पर्धेमध्ये उत्तम प्रकारे टिकून राहू शकतो. अर्थातच यासाठी आपल्याला पूर्वीचा सगळा व्यवसाय करण्याचा आपला जो माइंडसेट आहे तो बदलावा लागेल. आपल्याला तंत्रज्ञानाचा, टेक्नॉलॉजीचा, डिजिटल मीडियाचा, ब्रँडिंगचा जास्तीत जास्त वापर करून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणं त्याच्यामधून आपल्याला सेल्स कन्व्हर्जन होईल आणि पूर्वीपेक्षा आपण जास्त लोकांपर्यंत, जास्त कस्टमरना माल विकू. त्यामुळे आपली कॉस्ट आहे ती कॉस्ट कमी आल्यामुळे आपला फायदाही चांगला होऊ शकतो. या संदर्भात यापुढे काहीही मार्गदर्शन लागले त्याच्यामध्ये प्रशिक्षण, नंतर फायनान्स रेज करण्यासाठी गायडन्स आणि मदत, तुमच्या बिझनेसचं पूर्णपणे बिझनेस प्रोफायलिंग ह्या सगळ्या गोष्टी आणि तुमच्यामधल्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये तुम्हाला सहाय्य करण्यासाठी मी स्वतः वेगवेगळे प्रशिक्षण प्रोग्रॅम, ट्रेनिंग प्रोग्रॅम आणि वेगवेगळे सहाय्यभूत कार्यक्रम सादर करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये डिजिटल कोचिंगच्या माध्यमामधून आणि ब्रँडिंगच्या माध्यमामधून मी आपल्याला सतत मदत करत राहीन. या उपक्रमाबद्दल आणि मला या उपक्रमामध्ये आपलं मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा निलेश बागवे सरांचे आभार मानतो. धन्यवाद. आणि या उपक्रमाबद्दल या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सगळ्यांना माझ्या लाख शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो,
उद्योग ऊर्जा या व्यावसायिकांच्या चळवळीतील एक उपक्रम आहे बिझनेस कट्टा. त्याचा जो अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे त्याच्या कार्यक्रमानिमित्ताने आपण सर्वांना शुभेच्छा. आपण आजच्या घडीला जे आपण भेटत आहोत तो एक वेगळाच काळ आहे असं मला म्हणावंसं वाटतं. संपूर्ण जग हे दोन पातळीवरती विभागलं गेलं आहे. एक तर असं आहे की ज्याच्यात म्हणता येईल की बिफोर कोरोना आणि आफ्टर कोरोना अशी दोन विभागणी ह्या जगामध्ये झालेली आहे कालानुरूप. आणि तसंच तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनानं बघितलं तर डिजिटली कनेक्टेड आणि डिजिटली नॉट कनेक्टेड अशी या जगातल्या लोकांची पण विभागणी झाली या निमित्ताने. तुम्ही जर पाहिलं असेल की कोरोनाच्या पूर्वी डिजिटली कनेक्ट असणं तितकंसं काय महत्त्वाचं होतं असं नाही, परंतु कोरोना नंतर डिजिटली कनेक्टेड असलेल्या व्यावसायिकांचं जो काय हे होता व्यवसायामध्ये जे होते त्यांचं एक चांगला काळ ह्याच्यामध्ये आला आणि त्यांना चांगली एक संधी मिळाली. आता आपण या बाबतीत कालच मी एक बातमी वाचली त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतो की मोबाईल फोनचं जो उत्पादन होतं किंवा त्याची जी विक्री होती ती 8% वाढली. आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे आणखीन एक मला तुम्हाला निरीक्षण नोंदवायचं आहे की साधारणपणे राष्ट्रभक्तीच्या नावाखाली किंवा चायनाशी जे वाद चालू होता त्याच्यावरती सरकारने आवाहन करून सुद्धा आत्मनिर्भर हे सगळे उपक्रम राबवून सुद्धा लोकांनी शिओमी जी एक कंपनी आहे तिचे मोबाईलची विक्री आहे ती 1 नंबरला आहे अजूनपर्यंत. आणि त्यानंतर विवोचा दुसरा नंबर होता तो सॅमसंगने घेतला. तर मला ह्याच्यातनं अधोरेखित करायचं की लोकांना उपयुक्त जे आहे जे त्यांना चांगलं जे उपयुक्त आहे आणि चांगलं जे गुणवत्ता आणि अफोर्डेबिलिटी म्हणजे जे परवडणारी वस्तू आहे ते लोक घेतात. त्या दृष्टिकोनातून आपण मानसिकता तयार केली पाहिजे. आणि तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये मोबाईलचं जे काय ऑनलाईन सगळं जे प्रशिक्षण शिक्षण मुलांचं वगैरे सुरू झालं त्याच्यामध्ये मोबाईलची विक्री वाढली. तसंच आमचा एक व्यवसाय होता. आम्ही वेब न्यूज पोर्टल चालू केलं होतं आपले बदलापूर नावाने. आणि आमचं त्याच्या म्हणजे कोरोनाच्या अगोदरची जी ग्रोथ होती तिच्यामध्ये आणि कोरोना आल्यानंतरच्या ग्रोथमध्ये खूप अंतर पडला. आणि आम्हाला एक चांगलं फॉलोअर्सची संख्या होती ती रॅपिडली झपाट्याने वाढली कारण का प्रिंट मीडिया बंद पडला. त्याच्यानंतर जे इलेक्ट्रॉनिक मीडिया होती त्याच्यावरती पण मर्यादा आला. त्याच वेळेला आम्ही जे स्थानिक पातळीवरती ते चॅनल चालवत होतो तर ते आम्ही अगदी तळागाळापर्यंत जात होतो. रोजचे आमचे कोरोनाच्या शहरातले अहवाल सांगत होतो. तर लोक आम्हाला एकदम जोडले गेले. हे एक उत्तम उदाहरण आहे. त्याच वेळेला मी व्यावसायिक आहे विकासक म्हणून, परंतु त्याच्यावरती मात्र उलटा परिणाम झाला आणि आमचं जे कामकाज होतं विक्री होती ती थांबली. म्हणजे दोन्ही बाजूनी जे काय सकारात्मक नकारात्मक परिणाम झाले. तर आपण आता ह्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे की आपण तंत्रज्ञानाशी जोडलं गेलं पाहिजे. नुसतंच जोडलं नाही गेलं पाहिजे तर डोळसपणाने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. त्याचा व्यवसायासाठी आपल्या वैयक्तिक जीवनासाठी वापर केला पाहिजे आणि आपण विजन ठेवली पाहिजे. दूरदृष्टीने बघितलं पाहिजे की नेमकं काय बदल होणार जगामध्ये आणि आपलं स्थान त्याच्यामध्ये काय असणार आहे. आणि एक आणखीन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की येणाऱ्या काळामध्ये जे स्वरूप असतं व्यवसायाचं ते सातत्याने वेगाने बदलणार आहे आणि त्यासाठी जो त्याचा वेध घेईल तोच यापुढे टिकेल. मला असं ह्या बाबतीत नमूद करायचं आणि आपल्या मराठी व्यावसायिकांनी त्यासाठी जागृत राहायला पाहिजे आणि ध्येयवादी असलं पाहिजे आणि आपले जे काही इतर गोष्टी आहेत त्यातला लक्ष घालून नेमकेपणाने आपण या जगाकडे बघितलं पाहिजे असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. नमस्कार. आणि मी उद्योग ऊर्जाचं आभार आहे की त्यांनी मला संधी दिली हे व्यक्त होण्यासाठी. नमस्कार. नमस्कार, मी सारिका भोईटे पवार, उद्योग मैत्रिणी अंकाची संपादिका. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते उद्योग ऊर्जाच्या 75व्या म्हणजेच अमृत महोत्सवी या मीटिंगमध्ये. आणि आपणा सर्वांना निलेश बागवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देऊ इच्छिते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सण आपण साजरा करत आहोत आणि निलेश बागवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अहोरात्र परिश्रम करून ही ऑनलाईन झूम मीटिंग ऑर्गनाईज केली. अमृत महोत्सवी मीटिंगसाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि अशाच ऑनलाईन ऑफलाईन फिजिकल मीटिंग्स लवकरात लवकर सुरू होऊन देत. कोरोनाचे हे संकट टळून दे अशी शुभेच्छा इथे व्यक्त करते. उद्योजकाने उद्योगात येणाऱ्या संभाव्य धोके, अडचणी आणि समस्या याचा विचार करायलाच हवा. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला हवी. 6 महिन्यांची तरतूद करायला हवी. नोकरी करा किंवा व्यवसाय करा, समस्या हे येणारच आणि जगात प्रत्येक समस्येवरच विमा मिळतो असं नाही. त्यामुळे उद्योजकाने
या समस्येचा, या अडचणींचा विचार करूनच तरतूद करणं हे खूप आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे. आज लॉकडाऊननंतर प्रत्येकजण हा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाला आहे. फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲप, टेलिग्रॅम यासारखे ॲप्स वापरले जात आहेत. थोडक्यात तुम्हाला टेक्नॉलॉजिकली साऊंड असणं, तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग असणं ही काळाची गरज होणार आहे. इंटरनेटमुळे जगाचं रूपांतर एक विशाल खेड्यात झालं आहे. क्षणार्धात आपल्याला जगातली कुठलीही बातमी इंटरनेटमुळे मिळते. त्याप्रमाणे उद्योजकांनी आपल्याला स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे, स्वतःला अप टू डेट ठेवलं पाहिजे, टेक्नॉलॉजिकली साऊंड केलं पाहिजे आणि त्याने आपल्याबरोबर आपले जे स्टाफ आहेत, आपले जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा असं टेक्निकल नॉलेजचं ट्रेनिंग वारंवार देणं आवश्यक ठरणार आहे. लॉकडाऊननंतर स्वयंरोजगार वाढीस लागतील, खूप जण स्टार्टअप्स सुरू करतील आणि नवीन उद्योग उदयास येतील. तर अशा वेळेला की जे नव्याने उद्योगात येत आहेत त्यांच्याकडे नेमकं काय असलं पाहिजे याविषयी मी बोलणार आहे. नव्याने जे उद्योगात येऊ इच्छितात त्यांच्याकडे पहिला गुण असला पाहिजे म्हणजे प्रचंड आत्मविश्वास. खूप वेळेला खूप लोकांकडे आत्मविश्वासाचा अभाव दिसतो. तुम्ही जे कुठलं प्रोडक्ट घेणार आहात किंवा जी कुठली सर्व्हिसेस तुम्ही देणार आहात त्या प्रोडक्टबद्दल, त्या सर्व्हिसबद्दल तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास असला पाहिजे. तरच तुम्ही तुमच्या क्लायंट्सच्या, तुमच्या ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठराल. दुसरी गोष्ट, निर्णय घेण्याची क्षमता. डिसिजन मेकिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पूर्वापारच निर्णयाला खूप महत्त्व आहे. जो व्यक्ती निर्णय घेतो तोच यशस्वी होतो. खूप वेळा खूप जण निर्णय घ्यायला घाबरतात, कचरतात आणि मग हा निर्णय घेतला तर काय होईल, तो निर्णय घेतला तर काय होईल या विचाराने ते निर्णय घेण्यास विलंब लावतात. अशा वेळेस तुमच्याकडे एखादी उद्योगसंधी चालून आली असेल तर ती उद्योगसंधी दुसरा कोणीतरी हेरेल. त्यामुळे निर्णय घ्यायला जरी धाडस लागलं तरी निर्णय घ्यायला शिका. तिसरी गोष्ट, कल्पकता, क्रिएटिव्हिटी. असं म्हटलं जातं की तुम्ही नोकरी करा किंवा करिअर करा, व्यवसाय करा, तुम्ही किती क्रिएटिव्ह आहात, किती वर्सटाईल आहात, तुम्ही किती आउट ऑफ द बॉक्स विचार करता यावर तुमच्या व्यवसायाचं यश अवलंबून असतं. त्यामुळे आजच्या युगात क्रिएटिव्हिटीला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे उद्योजकाने, नवउद्योजकाने क्रिएटिव्ह असणं, कल्पक असणं खूप आवश्यक आहे. चौथी गोष्ट, प्रयत्नांची पराकाष्ठा. ग्रेट माणसांची करिअर जी आहेत ती ग्रेट झाली कारण त्यांनी ग्रेट एफर्ट्स घेतले. नोकरी ही 8 तासांची असते परंतु व्यवसाय हा 16 तासांचा असतो, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक असतो. त्यामुळे प्रयत्न आणि प्रयत्न. फॉलो युअर पॅशन, फॉलो युअर ड्रीम्स आणि अविरत कष्ट करायला हवेत तरच व्यवसायात यश मिळतं. पाचवी गोष्ट, पेशन्स, जे आपल्याकडे नसतात. खूप वेळेला आपण व्यवसाय सुरू करतो आणि आपल्याला असं वाटतं पहिल्याच वर्षी खूप प्रॉफिट व्हावा. नवीन उद्योजकाने हे लक्षात घेतलं पाहिजे. एक व्यवसायाचं एक सूत्र आहे, पहला साल गंवाने का, दूसरा साल बराबरी का और तीसरा साल कमाने का. त्यामुळे पहिले 1000 दिवस हे व्यवसायात प्रचंड महत्त्वाचे आहे. 7वी गोष्ट, सुस्पष्ट उद्दिष्ट. तुम्ही ज्या वेळेला एखादा व्यवसाय सुरू करता त्यावेळेला तुमच्या समोर एक विशिष्ट उद्दिष्ट असलं पाहिजे. म्हणजे येत्या 6 महिन्यात मी ब्रेक इव्हनला पोचेन का, येत्या 1 वर्षात माझं काय उद्दिष्ट आहे, 2 वर्षात माझं काय उद्दिष्ट आहे, 3ऱ्या वर्षी माझं काय टर्नओव्हर असला पाहिजे. हे इतकं क्लिअर आणि स्पेसिफिक असं तुमच्याकडे टार्गेट असेल तरच तुम्ही व्यवसाय करू शकाल. 7वी गोष्ट, इनोव्हेशन. एका प्रसिद्ध उद्योजकाने म्हटलंय, इफ यू डू द बिझनेस विथ द यस्टरडेज मेथड यू विल बी आउट ऑफ बिझनेस टुमॉरो. त्यामुळे उद्योजकाने या 7 गोष्टी ह्या कायमच लक्षात ठेवल्या पाहिजे. आत्मविश्वास, प्रयत्नांची पराकाष्ठा, निर्णय घेण्याची क्षमता, कल्पकता, पेशन्स, सुस्पष्ट उद्दिष्ट आणि इनोव्हेशन. ह्या 7 गोष्टी जर समजा त्याने फॉलो केल्या तर नवीन व्यवसाय करणं
तितकंसं अवघड होणार नाही. तर लॉकडाऊन नंतर जे जे कोणी व्यवसाय करणार आहेत त्या अशा छोट्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या तर खूप सोपं होऊन जाईल. नमस्कार सगळ्या व्यावसायिक मित्रांना नवरात्रीच्या आणि दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. या शुभेच्छा केवळ सण म्हणून नाहीत तर तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीकरता आणि उत्कर्षाकरता या मनापासून दिलेल्या शुभेच्छा आहेत. कोरोना आल्यापासून गेल्या 6-7 महिन्यामध्ये सगळ्यांनीच एक लॉकडाऊन कशा प्रकारे असतो, बिझनेस कशा प्रकारे लॉकडाऊन होतो हे अनुभवलेलं आहे. ही आपत्ती केवळ महाराष्ट्राने किंवा भारताने किंवा आशिया खंडातल्या देशांनी सोसलेली नाही, तर जगभरामध्ये सगळ्याच व्यावसायिक मित्रांना हा प्रश्न पडलेला होता की याच्यानंतर कधी एकदा माझा बिझनेस पूर्ववत होणार आहे. हे असंच चालू राहिलं तर जगायचं कसं. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या की गेल्या लाखो वर्षांमध्ये माणसांनी अनेक प्रकारच्या हाल अपेष्टा, अनेक प्रकारची युद्ध किंवा नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे नैसर्गिक आपत्ती सोसलेल्या आहेत. हिरोशिमा नागासाकी ह्या हल्ल्यामधनं जपान परत सावरला. जगामध्ये अनेक प्रकारच्या विषाणूंमुळे रोगराई पसरली, पण प्रत्येक वेळेला माणसांनी त्याच्यावरती मात करून स्वतःचा व्यवसाय आणि स्वतःचं जीवन परत पूर्ववत केलेलं आहे. तुम्ही सगळेजणं मनामधून हाय खाऊ नका किंवा घाबरू नका. तुम्ही म्हणाल की हे बोलणं सोपं आहे, पण असं नाही आहे की याचा अर्थ असा होत नाही की एकदा मनामधनं एकदा हाय खाल्ली आणि एकदा असं ठरवलं की माझा बिझनेस पुढे चालणार नाही आहे तर मग कसं बरं तुम्ही बिझनेसमध्ये परत वर येणार. तर मला सगळ्यांना असं सांगावंसं वाटतं की हा एक फेज किंवा एक वेळ होता. त्याच्यामध्ये सगळ्यांना जर समजा आपत्ती आली तर काय होऊ शकतं त्याचा अनुभव आला. म्हणजे देव करो आणि परत कधी असं न हो, पण एकदा आपण तयार झालेले आहोत की नुकसान म्हणजे काय असतं किंवा सगळंच जर बंद झालं, सगळं जर थांबलं काही दिवसांकरता तर काय होऊ शकतं. हे सगळं आपल्याला या कोरोनाच्या लॉकडाऊननी शिकवलं. पण एक लक्षात घ्या, त्यातसुद्धा काही लोकांनी व्यवसाय बदलला किंवा परिस्थितीनुसार नवीन काहीतरी शोधून त्याच्यातसुद्धा ते स्थिरावले. त्यांना एक नवीन व्यवसाय मिळाला. त्यांनी त्या आपत्तीवर सुद्धा मात करून पैसे कसे मिळवायचे, आपल्या कर्मचाऱ्यांना कसा पगार द्यायचा आणि कशा प्रकारे बिझनेसमध्ये स्विच ओव्हर होऊन भले काही काळासाठी असेल कसं त्यामध्ये तरुण जायचं हे ते शिकले. तर परत एकदा लॉकडाऊन हा आता उठत आलेला आहे, परत सगळं पूर्ववत होत चाललेलं आहे. मला तुम्हाला सगळ्यांना असं सांगायचं आहे की हा खराब अनुभव सोडून द्या. परत एकदा तुमच्या बिझनेसनी मोठी भरारी घेण्यासाठी तुम्हाला संधी दिलेली आहे. ह्या संधीचा उपयोग करून घ्या आणि या कटू आठवणी बाजूला ठेवून देऊन त्याला फक्त अनुभव म्हणून इतकंच मनात घ्या आणि नवीन व्यवसायाकरता किंवा तुमच्या असलेल्या व्यवसायातल्या नवीन उभारीकरता सगळे सज्ज होऊ द्या. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा नवीन वर्षाच्या, नवरात्रीच्या आणि दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. असं मनामध्ये एकदा नक्की करून टाका की मी कधीही हरणार नाही. माझा व्यवसाय मी यशस्वी होण्यासाठीच तयार केला होता, निर्माण केला होता. परत एकदा यशस्वी होण्यासाठी तयार व्हा. यश तुमचंच आहे. तुम्हाला सगळ्यांना या यशोमय कारकिर्दीकरता मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. Hello, my name is Subhash Tanwar. I am founder and CEO of India Bazaar, an online e-commerce portal to help farmers, MSME and women self-help group to sell their products online. On this occasion, I congratulate Mr. Nilesh Bagwe, whom we called as Brand Bond, and his image is like creative, active and be positive Nilesh. So congratulations on achieving 75th Amrut Mahotsavi for Udyog Urja. This is a great initiative by Nilesh. But just to really discuss on the current situation, one thing I can say, the world after COVID-19 is a different place than the world before COVID-19. The world economy has been shattered, and we cannot talk about keeping aside the world economy, but the India would be one of the country would be affected very badly. As per the survey, there are 200 million people would be entering into extreme poverty. So point is,
we have a bigger challenges after COVID-19. Especially, we are a country of 1.4 billion populations, and almost around 20 crore people have lost the job, and I don't know how many people have got affected due to Corona. So, and MSME businesses are going through a hard time. So I would say this is a time where MSME people have to think out of the way to and work a different creative, innovative ideas to survive in this business. And all this while, those MSME who have been doing this conventional way of doing business, but now after COVID-19, we must have seen everything is online, and this is a time where every people are exposed to Zoom and all kind of video conferencing. So after COVID-19, if really you want to excel or survive in this business, you have to adopt, embrace technology to be in the business and to be in the competition. And I would say that's where people like Ugam Creative, like Nilesh, help you to support your business in creating a different brand, marketing your products, and taking you across various places for your business, to increase your business and to multiply your business. So thank you once again giving me an opportunity to share my thoughts, and I congratulate Udyog Urja, and I wish they have like another they should serve this country for another many years to come. Thank you so much. तर सर्वप्रथम ह्या कट्ट्याची आयडिया ज्यांना सुचली, ज्यांच्या डोक्यात ही संकल्पना आली आणि त्यांनी उत्तमरित्या राबवली, त्या निलेश बागवेंचं मी अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो की त्यांनी मला इथे येण्याचं निमंत्रण दिलं आणि तुमच्याशी बोलण्याची संधी दिली. तर उद्योग ऊर्जा ह्या नावामध्येच केवढी एनर्जी आहे. उद्योग ऊर्जा आणि बी पॉझिटिव्ह एकत्र आल्यावर मग त्यांच्या ऊर्जेबद्दल काय सांगायचं. आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी ऊर्जा असते तर आपोआपच समविचारी लोक, पॉझिटिव्ह लोक आणि ऊर्जेने भरलेली लोक आपोआपच त्या ठिकाणी आकर्षित होतात. आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांचं सुद्धा अभिनंदन की तुम्ही या कट्ट्यावर सगळे आकर्षिले गेले, सगळे पॉझिटिव्ह असलेले लोक आणि एनर्जीने भरलेले लोक. तर मित्रांनो, सध्याचा जो काळ चाललाय, तर कल्पना करा की एखादं नंदनवन आहे, मोठी मोठी वृक्ष आहेत, झाडं आहेत, फळझाड आहेत, बहरलेलं आहे सगळं, पशु पक्षी प्राणी सगळे खुशीत आहेत. आणि अचानक एखादं वादळ येतं, प्रचंड वादळ. वादळाचा जोर एवढा मोठा की जेव्हा ते वादळ जात असतं तेव्हा वाटतं की हे सगळं नष्ट करून टाकेल, उद्ध्वस्त करून टाकेल आणि मोठ्या मोठ्या वृक्षांना उन्मळून टाकतं. खूप प्रचंड हानी करतं नंदनवनाची. बरेच झाडं वागतात, पशुपक्ष्यांची हानी होते. परंतु काही वर्षांनी जेव्हा आपण परत त्या ठिकाणी येतो तेव्हा आपल्याला दिसतं की ते नंदनवन नुसतं पुन्हा तसंच बहरलेलंच नाहीये, तर कदाचित त्याच्यापेक्षा जास्त बहरलेलं असतं. फक्त चेंज एवढा झालेला असतो की काही जी झाडं उन्मळून पडलेली असतात त्याच्या जागी पूर्वीची जी लहान झाडं ज्याच्या आजूबाजूला असतात त्यांनी ती जागा त्यांनी घेतलेली असते आणि ते आता मोठे वृक्ष झालेले असतात. तर मित्रांनो, असं का होतं? कारण हा निसर्गाचा नियम, बदलणं, चेंज होणं हेच निसर्गाचा नियमामध्ये आहे. तर आता ज्या संकटातून आपण गेलो किंवा जातोय, म्हणजे आता मी तर म्हणेल की हा संकट संपण्याचा काळ चाललाय. सुरुवातीचा मेजर लॉकडाऊन आपला संपलाय आणि आणखी 6 महिन्यात, 5-6 महिन्यात मला वाटतं ह्या सिच्युएशन मधून आपण बाहेर नको. जास्तीत जास्त 8 महिने, 10 महिने किंवा 1 वर्ष, परंतु निघणार एवढं नक्की. तर हे जे लॉकडाऊन होतं हे आपल्यासाठी एखाद्या वादळापेक्षा काही कमी नाही. आणि जसं वादळ मोठ्या वृक्षांना उन्मळून टाकतं, तसंच हे लॉकडाऊन सुद्धा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजला, मोठ्या मोठ्या उद्योग समूहांना नष्ट करून टाकण्याची ताकद ह्या लॉकडाऊन मध्ये होती. आणि ऑफकोर्स ते आपल्याला दिसेल काही दिवसांनी, काही बऱ्याच इंडस्ट्रीला खूप मोठे मोठे फटके बसलेले असतील, नुकसान झालेलं असेल त्यांचं. परंतु त्या कम्पॅरेटिव्हली लहान उद्योजकांना जरी नुकसान झालं तर लहान उद्योजक स्वतः उभारी घेऊ शकतात. याचं मेन मुख्य कारण आहे मित्रांनो, लहान उद्योजक हे स्वतः त्यांच्या उद्योगामध्ये इन्व्हॉल्ड असतात. आणि कितीही नुकसान झालं, काहीही झालं, जेव्हा उद्योजक स्वतः एंटरप्रेनर स्वतः त्याच्या उद्योगामध्ये इन्व्हॉल्ड असतो तर त्याला वरती येण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. त्यालाच आपण एंटरप्रेनर म्हणतो.
मग तो कितीही लहान असू द्या, फक्त त्याच्यामध्ये एनर्जी सोर्स किती आहे, त्याची इच्छाशक्ती किती आहे, त्याच्यावर डिपेंड करतं त्याचं पुढचं सक्सेस, त्याचं पुढचं तो यशस्वी होणार आहे की नाही. तर ज्याच्याकडे पण जी एनर्जी आहे आणि ज्याच्याकडे भूक आहे सक्सेस होण्याची, त्यांना प्रचंड अपॉर्च्युनिटी आता येणार आहे. फक्त आपल्याला 2-3 गोष्टी कराव्या लागणार. एक तर म्हणजे आपल्याला सध्या आपला ऑनलाईन प्रेझेन्स असणं आता मस्ट आहे. मग तुम्ही कोणत्या पण प्रोडक्ट्समध्ये असू द्या, लहान मोठे सर्व्हिसेस, एनी टाईप ऑफ थिंग, कोणत्या पण बिझनेसमध्ये तुम्ही असल्यावर तुमचं ऑनलाईन प्रेझेन्स, तुमची वेबसाईट, त्याचं ज्याचं प्रोडक्ट असेल त्यांनी कुठल्या तरी आणखी ॲमेझॉन सारख्या, फ्लिपकार्ट सारख्या पोर्टलवरती त्यांचा प्रेझेन्स असणं मस्ट आहे. कोणी पण कॉम्प्युटरद्वारे तुमचं प्रोडक्ट ऑर्डर करता आलं पाहिजे, कोणतंही प्रोडक्ट असतो, दॅट हॅज टू बी देअर. आणखी 2 मोठ्या गोष्टी घडणार. एक तर आपल्या इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटला खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करावीच लागणार आणि ती करणार, बिकॉज दॅट इज द बेसिक रूल वेन एखाद्या इकॉनॉमीला परत वरती करायचं असेल तर. मग कोणत्याही प्रकारे गव्हर्नमेंट पैसे अरेंज करेल, मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर असतील, मोठे मोठे इंडस्ट्री असतील लार्ज, ते प्रोजेक्ट इथे येणार. आणि जेव्हा मोठे प्रोजेक्ट्स येतात, इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे इन्व्हेस्टमेंट येतात, त्यावेळेला खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज निर्माण होतात, मोठे रोजगार निर्माण होतात आणि त्याच आपल्याला ग्रॅब करायचे आहेत. म्हणून आपल्याला अपॉर्च्युनिस्टिक राहावं लागेल. परत आता जे जागतिक सध्या जे सगळे चेंजेस चाललेत, त्या नवीन समीकरणामध्ये भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फॉरेन इन्व्हेस्टमेंट आलेली आपल्याला दिसेल. त्याची सुरुवात आता झालेली आहे. तर प्रिफर्ड नेशनमध्ये इंडिया येते आणि त्याच्यामुळे जेवढ्या मोठ्या प्रमाणात फॉरेन इन्व्हेस्टमेंट येईल, तेवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येतील. जेवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येतील, तेवढ्या मोठ्या प्रमाणात आणखी लहान उद्योजकांना कॉन्ट्रॅक्ट मिळतील, रोजगार मिळतील आपल्या तरुणांना. आणि जेव्हा हे वाढतं त्यावेळेला फक्त जे लोक जागे राहून लक्ष ठेवतात त्यांना त्याचा निश्चित फायदा होणार. म्हणून आपण लक्ष देऊन असावं लागणार, एवढंच आपल्याला करावं लागणार. त्यामुळे पुढचा काळ चांगला आहे आणि खूप भरभराटीचा आहे हे सांगायला कोणी ज्योतिषाची बिलकुल गरज नाही. आणि मला तर एवढी खात्री आहे की हा उद्योग ऊर्जाचा कट्टा आहे. जेव्हा आपले आणखी काही पुढचे कार्यक्रम करू तेव्हा त्यांना बाहेरच्या कोणाला इथे मार्गदर्शन करायला बोलायची गरज पडणार नाही. आज जे आपले उद्योग ऊर्जामधले छोटे उद्योजक असतील तेच इथे मार्गदर्शन करतील नवीन छोट्या उद्योजकांना. पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो उद्योग ऊर्जाच्या सगळ्या सभासदांचे आणि निलेश बागवेंचे आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. नमस्ते. आपण सगळे उद्योजक आहात असं मी गृहीत धरतोय, पण उद्योजक जरी नसाल तरी पुढे मागे जाऊन उद्योजक व्हाल आणि आपण सगळे नक्कीच महत्त्वाकांक्षी आहात. सो मी आज असा विषय तुमच्याशी बोलणार आहे तो कदाचित तुम्ही ऐकला नसेल किंवा फारशी माहिती नसेल, आणि तो विषय आहे तो म्हणजे पर्सनल ब्रँडिंग. आपल्यापैकी काही लोकांनी हे ऐकलं असेल, काही लोकांना थोडंसं माहिती असेल, पण एक गैरसमज मात्र बऱ्याच लोकांचा असतो. पीपल फील दॅट इट इज ओनली फॉर हाय प्रोफाईल पीपल, सेलिब्रिटीज, पॉलिटिशियन्स अँड फिल्म स्टार्स. पण माझं तुम्हाला सांगणं असं आहे की इफ यू आर ॲम्बिशियस अँड इफ यू वॉन्ट टू गेट ॲड इन लाईफ, यू हॅव टू बिल्ड युअर पर्सनल ब्रँड. सो व्हॉट इज पर्सनल ब्रँड? एक सिंपल गोष्ट आहे की तुमचं नाव हा तुमचा ब्रँड असलं पाहिजे. ब्रँडच्या बाबतीमध्ये एक सिंपल गोष्ट अशी म्हणता येईल की व्हॉट आर यू इन दी आईज ऑफ युअर ओन अँड व्हॉट आर यू इन दी आईज ऑफ अदर्स. किंवा जेफ बेझोस असं म्हणतो की व्हॉट पीपल टॉक अबाउट यू वेन यू आर नॉट इन द रूम. मग आता ब्रँड बनवायची गरज काय आहे? मला सांगा, आजकाल आपण सगळेजण खूप ब्रँड कॉन्शियस झालो आहे. प्रत्येकाला ब्रँडेड गोष्टी हव्या असतात. आपण कुठल्याही मॉलमध्ये गेलो किंवा कुठल्याही सुपर स्टोअरमध्ये गेलो तर कुठली प्रॉडक्ट्स असतात की जे आपलं अटेन्शन ड्रॉ करतात, म्हणजे आपलं लक्ष वेधून घेतात. तर डेफिनेटली ज्यांचं ब्रँड नेम आहे आणि ज्यांचं चांगलं पॅकेजिंग आहे, अर्थात मग आपण त्या वस्तूंसाठी आपण एवढे टाईम, मनी आणि एनर्जी घालवतो, तर मग व्हॉट अबाउट द पर्सन बिहाइंड दॅट? असं वाटत नाही का की त्याचा पण एक ब्रँड बनवायची गरज आहे? सो आपला पण ब्रँड बनायची गरज आहे, तेव्हाच लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत. सो आता ब्रँड कसा बनवला जातो? तर ब्रँड बनवण्याकरता भरपूर गोष्टी आहेत, पण मी तुम्हाला थोडक्यात काही गोष्टींची माहिती देणार आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑलवेज ड्रेस फॉर सक्सेस. ऑलवेज ड्रेस फॉर सक्सेस. इफ यू वॉन्ट टू बी रिस्पेक्टेड, लुक रिस्पेक्टेड. तर आपला लुक महत्त्वाचा आहे की आपण कसे कपडे घालतो. सिंपल गोष्ट आहे की आता हा व्हिडिओ आहे, हा मी टी शर्ट घालून व्हिडिओ करू शकलो असतो, मी साधा शर्ट घालून करू शकलो असतो, आणि मी ब्लेझर घालून करतोय कारण त्याला मी तेवढं महत्त्व येतोय. आणि ब्लेझर घातल्यामुळे तुमच्या मनातली माझ्याबद्दलची प्रतिमा बदलून जाते. एक लक्षात ठेवा, लाईफ इज ऑल अबाउट परसेप्शन मॅनेजमेंट. तर तुम्ही काय परसेप्शन क्रिएट करता लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल,
त्याप्रमाणे तुम्हाला रिस्पॉन्सेस मिळत असतात. त्याचे बेसिकली 4 एलिमेंट्स आहेत. पहिलं म्हणजे ड्रेसिंग, दुसरं आहे ग्रूमिंग. तुम्ही स्वतःला ग्रूम कसं करता, तुम्ही स्वतःचे केस कसे ठेवता, तुम्ही रोज दाढी करता की नाही, तुम्ही नखं कापता की नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इट इज ओके नॉट टू स्मेल गुड बट यू शुड नेवर 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 नो स्मेल बॅड. दॅट्स अ बिग पुट ऑफ. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कम्युनिकेशनचा. आता कम्युनिकेशनमध्ये पण 3 भाग येतात. पहिलं ज्या भाग जो आहे त्याला आपण म्हणतो की व्हर्बल कम्युनिकेशन. म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, दॅट इज युअर कमांड ऑर लँग्वेज, आर्टिक्युलेशन अँड सिलेक्शन ऑफ वर्ड. आता मला स्वतःला खूप चांगले चांगले कोट्स वापरायची सवय आहे. तर एक खूप छान कोट आहे, यू आर वॉट यू डू रिपीटेडली देन एक्सलन्स इज नॉट अन ॲक्ट बट अ हॅबिट. किंवा दुसरं माझं एक आवडतं कोट आहे ते म्हणजे पीपल हू आर क्रेझी इनफ टू थिंक दॅट दे कॅन चेंज द वर्ल्ड, दे आर द वन्स हू डू. मी त्याप्रमाणे वागतो. आता या एका गोष्टीमुळे माझं केवढं मोठं ब्रँडिंग होतं तुम्हाला सांगू. विवेक मेंडन साहेब माझे मित्र आहेत, ते म्हणजे लॉरेन्स अँड मेयोचे मालक जे कफवर्डला राहतात. ते एकदा घरी आले होते आणि बोलता बोलता माझ्या मुलाला बोलले, अरे सोहम, युअर डॅड इज टेरिफिक. व्हॉट वन लाइनर्स ही युजेस, एव्हरी टाइम ही युजेस आय जॉट इट डाऊन अँड शेअर इट ऑन सोशल मीडिया गिव्हिंग द क्रेडिट. आता तुम्ही लक्षात घ्या की वेन अ पर्सन लाईक विवेक मेंडोन्सा टॉक्स अबाउट यू ऑन द सोशल मीडिया, व्हॉट इज अ ह्यूज व्हॅल्यू ॲडिशन टू युअर ब्रँड. सो ते आपल्याला सगळ्यांना करता आलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे ज्याला म्हटलं जातं की व्होकल कम्युनिकेशन. दॅट इज युअर क्वालिटी ऑफ युअर व्हॉइस, हाऊ यू यूज युअर व्हॉइस. आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला आवाज हा आपला बिगेस्ट ॲसेट आहे विच वी यूज फ्रॉम बर्थ टू डेथ. आणि आपण मॅक्झिमम आपलं कम्युनिकेशन थ्रू व्हॉइस करत असतो. आता मला माझ्या व्हॉइसबद्दल भरपूर कॉम्प्लिमेंट मिळतात, कारण भरपूर ठिकाणी मी ॲज अ स्पीकर, ॲज अ गेस्ट ऑफ ऑनर, चीफ गेस्ट किंवा मी मॅनेजमेंट स्कूलमध्ये पण जातो आणि त्या ठिकाणी हा माझा ॲसेट मला खूप मदत करतो. तर प्रत्येकाने आपला आवाज जो आहे तो जोपासण्याची गरज आहे. आणि तिसरी गोष्ट आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, की तुम्ही जेव्हा बोलत नसता तेव्हाही तुमच्यातर्फे खूप काही कम्युनिकेशन जात असतं. तर ते जे कम्युनिकेशन आहे त्याच्याबद्दल मात्र जागरूक होणं आवश्यक आहे. आणि शेवटची जी गोष्ट आहे, चौथी गोष्ट, ज्याला आपण म्हणतो एटिकेट अँड बॉडी लँग्वेज. मी तुम्हाला सांगतो की 10,000 लोकांशी बोला, 9,999 लोक जे एटिकेट्स म्हणतात, पण एटिकेट्स इज नॉट द वर्ड. द वर्ड इज एटिकेट, इट्स अ फ्रेंच वर्ड. पण तुम्ही डोंबिवलीत बोला, तुम्ही मुलुंडमध्ये बोला, अंधेरीत बोला, फार फरक पडणार नाही. द मोमेंट यू गो टू बँड्रा इट मेक्स अ डिफरन्स. अँड वेन यू गो टू साऊथ मुंबई पीपल स्टार्ट जजिंग यू ऑन द बेसिस ऑफ द वन वर्ड दॅट यूज. त्यामुळे तुम्ही कसा शेक हँड करता, तुम्ही आपलं कार्ड लोकांना कसं देता, तुम्ही दुसऱ्यासाठी दरवाजा उघडता की नाही, तुम्ही जेव्हा लिफ्टमध्ये जाण्यासाठी उभे असता तेव्हा तुम्ही लाईनमध्ये उभे राहता की पटकन घुसता, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याबद्दलचं ओपिनियन लोक बनवत असतात. त्यामुळे बी कॉन्शियस अबाउट इट. आणि शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज, की तुमची बॉडी लँग्वेज किती कॉन्फिडंट आहे, किती आश्वासक आहे. आणि आजच्या तारखेला मला तुम्हाला एक उदाहरण द्यावं असं वाटतं, ते म्हणजे आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. व्हेरी स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज. इनफॅक्ट त्यांच्याबद्दलची एक गोष्ट मी नेहमी असं म्हणतो, जी कुठेही लिहिलेलं नाही आहे, कोणी असं म्हटलेलं नाही आहे, दिस इज माय कंटेन्शन. मला असं वाटतं की जेव्हा नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर झाले तेव्हा त्यांना रिअलाईज झालं की मी माझ्या RSS बॅकग्राऊंडमुळे मी CM आणि PM तर झालो, पण जर मला वर्ल्ड लीडर व्हायचं असेल तर आय नीड टू ट्रान्सफॉर्म मायसेल्फ. काय वाटलं ना, आय नीड टू ट्रान्सफॉर्म मायसेल्फ. आणि तुम्ही आता बघा त्यांच्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. तुम्ही 5 वर्षापूर्वीचं नरेंद्र मोदी बघा आणि आजचे बघा. ते जसे चालतात, ते जसे बोलतात, द वे ही कॅरीज हिमसेल्फ, हिज बॉडी लँग्वेज, हिज ड्रेसिंग सेन्स, हिज ग्रूमिंग, एव्हरीथिंग इज चेंज. आणि याचा परिणाम काय झालाय, ही हॅज बिकम अ ह्यूज ब्रँड ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि आपल्याला पण तेच करायचं आहे. त्यामुळे परत एकदा सांगतो शेवटची गोष्ट, की ब्रँड म्हणजे काय. आपण प्रत्येक जण आपली प्राईज असते जी मार्केटमध्ये मिळवण्याकरता आपण स्ट्रगल करत असतो. द ब्रँड इज इक्वल टू द व्हॅल्यू क्रिएट इज इक्वल टू द प्राईज यू कमांड इन द मार्केट. तुम्हाला जर ती प्राईज हवी असेल तर तुम्ही स्वतःचा ब्रँड बनवणं गरजेचं आहे. थँक्यू. नमस्कार. उद्योग ऊर्जाच्या 75व्या मीटिंगसाठी जमलेल्या माझ्या सगळ्या उद्योजक मित्रांना मनापासून नमस्कार आणि शुभेच्छा. उद्योग ऊर्जाची ही जी वाटचाल आहे 75व्या मीटिंगपर्यंतची, ही निलेश बागवेंकडून समजून घेत असताना खूप प्रेरणा मिळाली, खूप मोटिवेशन मिळालं. आणि ज्या पद्धतीने मराठी तरुण उद्योजकांना उद्योग ऊर्जातर्फे मार्गदर्शन केलं जातं आहे, त्यांच्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम क्रिएट केली जाते आहे, त्यांना त्यांच्या व्यवसायात मोठं होण्यासाठी जी प्रेरणा
उद्योग ऊर्जाकडून मिळते आहे त्या सगळ्याबद्दल माझ्याकडून, माझ्या निर्माण रिएटर्सकडून, मार्स गुरुकुलकडून उद्योग ऊर्जाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, उद्योजकांना आणि निलेश बागवेंना मनापासून शुभेच्छा आणि भरपूर कौतुक करतो की अशा प्रकारे एक उद्योजकतेची चळवळ चालवणं ही किती कठीण गोष्ट आहे याची कल्पना मला आहे आणि सातत्याने उद्योजकांना एकत्र आणत राहणं, त्यांना मोटिवेट करत राहणं हे फार गरजेचं आहे आणि तेच उद्योग ऊर्जा काम करत आहे. ज्याच्या नावातच ऊर्जा आहे त्याच्याबद्दल मी आणखीन काही बोलण्याची गरज नाही आहे. या ऊर्जेमधून आपण थोडी थोडी ऊर्जा जरी घेत गेलो आणि ती आपल्या व्यवसायात ती ऊर्जा टाकत गेलो तर मला असं वाटतं व्यवसाय आपला परत पहिल्यासारखाच भरभराटीला जाईल. कोविड नंतरच्या लॉकडाऊनमुळे मागचे 6 महिने ज्या प्रकारे आपला उद्योगाचा कणा मोडला आहे, ज्या प्रकारे आपल्या उद्योगाला एक प्रकारचा स्पीड ब्रेकर लागलेला आहे, मला असं वाटतं की ही जी ऊर्जा आहे, हे जे एन्थुझियाझम आहे, याच्यामधूनच आपण आपल्या व्यवसायाला परत पुढच्या टप्प्यावर घेऊन जाऊ. मित्रांनो, आज या 75व्या मीटिंगच्या निमित्ताने मला तुम्हाला एकच संदेश द्यायचा आहे, एकच गोष्ट मनापासून शेअर करायची आहे आणि ती गोष्ट अशी आहे. मित्रांनो, आपण नेटवर्किंग करतो, आपण लोकांशी खूप कनेक्टेड व्हायला बघतो, आपण फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, लिंक्डइनच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या इतरही मार्गामधून आपण अनेक लोकांशी कनेक्टेड राहायला बघतो की जेणेकरून आपल्याला सतत व्यवसाय मिळावा आणि आपल्या नेटवर्किंगचं तेच एक मुख्य सूत्र आहे की माणसाने माणसाला जोडत जाणं. आणि असं म्हटलं जातं, युअर नेटवर्क इज युअर नेट वर्थ. तुमच्या जाळ्यामध्ये किती लोक आहेत, तुमच्या ओळखीमध्ये किती लोक आहेत, ते कशा प्रकारचे आहेत याच्यावरून ठरतं की तुमची पत बाजारातली ही काय आहे. मित्रांनो, जसं आपण लोकांशी कनेक्टेड राहतो, मला असं वाटतं या काळामध्ये, करोनानंतरच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची आपल्याला गोष्ट काय करायची असेल ती म्हणजे लोकांशी कनेक्ट होण्याच्या अगोदर आपण स्वतःशी कनेक्ट व्हायला पाहिजे. याच्यासाठी मित्रांनो, आजचा जो मुख्य माझा मेसेज आहे, जी पंचलाईन आहे ती आहे, मेडिटेशन इज मॅजिक. मित्रांनो, मी स्वतः हे अनुभवलेलं आहे. मी स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला सांगतो आहे की कमीत कमी दिवसातली 10 मिनटं फक्त स्वतःसाठी ही काढा. तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर, रुटीन कामाला लागल्यानंतर ती स्वतःसाठी 10 मिनटं काढू शकत नाही, म्हणून सकाळी 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास आधी उठा आणि स्वतःसाठी वेळ द्या. सकाळी जो सुरुवातीला पहिला जो विचार येईल त्याच्यावरून ठरतं की आपला दिवस कसा जाणार आहे. मित्रांनो, मेडिटेशनमध्ये फक्त तुम्ही स्वतःवरती फोकस करा, ब्रिदिंगवरती फोकस करा, स्वतःशी कनेक्टेड व्हा, स्वतःच्या विचारांना आत्मसात करा. मला असं वाटतं की याच्यामधून तुम्हाला व्यवसायामध्ये प्रचंड ऊर्जा आणखीन मिळेल. स्वतःशी तुम्ही कनेक्टेड राहिला तर तुमच्या आतमध्ये एवढी ऊर्जा भरलेली आहे, ती ऊर्जा तुम्ही तुमच्या टीममध्ये पसरवू शकता, तुम्ही तुमच्या क्लायंट्सना देऊ शकता, तुम्ही तुमच्या सप्लायर्सना देऊ शकता. आणि मित्रांनो, आत्ताच्या काळामध्ये ही ऊर्जा जी आहे, ही ऊर्जाच, ही एनर्जीच आपल्याला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर निघायला मदत करणार आहे. आणि ही एनर्जी जर का आपल्याला प्रचंड प्रमाणात लोकांना द्यायची असेल तर सगळ्यात पहिले आपल्या आतमध्ये जो एनर्जीचा साठा आहे, ऊर्जेचा साठा आहे, त्याच्याशी कनेक्ट व्हा, स्वतःशी कनेक्ट व्हा. ऑटोमॅटिक तुम्ही या जगामध्ये एनर्जी पसरवायला सुरुवात कराल आणि ती एनर्जीच तुम्हाला नवीन व्यवसाय घेऊन येईल. आपल्या सगळ्यांना 75व्या मीटिंगबद्दल मी डॉक्टर अजित मराठे, निर्माण रिअल्टर्स अँड डेव्हलपर्सचा आमचा सगळा परिवार, मार्स गुरुकुलचा आमचा सगळा परिवार, या सगळ्यातर्फे तुम्हाला भरपूर मनापासून शुभेच्छा. जसं तुम्हाला एक ऊर्जेची गरज आहे तसंच तुम्हाला एका फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईडची देखील गरज आहे. तो देखील शोधा. तो तुमचा गुरु, तो तुमचा मित्र, तो तुमचा अनुभवी मित्र तुम्हाला व्यवसाय परत पूर्वीपेक्षा वरच्या लेवलला घेऊन जायला मदत करेल. निलेश बागवे,
तुम्ही करत असलेल्या कामाला माझा मनापासून सलाम, नमस्कार, मुजरा, सॅल्यूट. असंच काम करत राहा. ज्या प्रकारे उद्योग ऊर्जा काम करत आहे, ज्या प्रकारे सॅटर्डे क्लब काम करत आहे, या सगळ्यामधून मराठी उद्योजकांना एका वेगळ्या लेवलला आपल्याला घेऊन जायचं आहे. सर्व उद्योजक मित्रांना भरपूर शुभेच्छा. निलेश, तुला देखील शुभेच्छा. लवकरात लवकर तुमची अशीच घोडदौड पुढे चालत राहो. जास्तीत जास्त तुमच्या सगळ्यांमध्ये व्यवसाय होत राहो. एकमेकांना धरून आपण पुढे जाऊया. आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी तृप्ती दिघे, पेरेंटिंग कोच, मोटिवेशनल स्पीकर, ट्रेनर, ब्लॉगर, यूट्यूबर, अपकमिंग ऑथर तसंच अच्छे बच्चेची फाउंडर अँड डिरेक्टर. आज तुमच्यासमोर आली आहे ते एका वेगळ्या कारणाने. कारण का उद्योग ऊर्जा आपला बिझनेस कट्टा हा आता आपण 75वा कट्टा सेलिब्रेट करणार आहोत आणि मला याबद्दल अतिशय आनंद होतो आहे. कारण का मी 6व्या कट्ट्यापासून या कट्ट्यामध्ये आहे आणि आज तब्बल 75वा कट्टा आपण सेलिब्रेट करतो आहे. ऑनलाईन करतो आहे. ऑफलाईन असता तर मला असं वाटतं खूप जास्त धमाल मस्ती आपण केली असती, पण हरकत नाही. ऑफलाईन असला तरी आपण तो तितकाच चांगल्या पद्धतीने यशस्वी करू, नक्कीच करू. परंतु त्यापूर्वी मला तुमच्याशी 2 मिनटं बोलायचं आहे. 2 मिनटं पण ॲक्च्युली फारच कमी आहेत, पण तरीही माझा संदेश मी देण्याचा प्रयत्न करेन ह्या काही मिनटांमध्ये. उद्योग ऊर्जाने मला काय दिलं आणि मी उद्योग ऊर्जाला काय दिलं. उद्योग ऊर्जाने मला खरंच खूप प्रेम, आपुलकी, विश्वास या अनेक गोष्टी दिल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एलिव्हेटर स्पीच हे काय असतं, ते कसं बोललं जातं, म्हणजेच 1 मिनिट प्रेझेंटेशन हे काय असतं आणि ते कसं बोलायला हवं हे मी उद्योग ऊर्जामध्ये आल्यानंतर शिकले. आणि मला खूप छान वाटतं की ते मी इतक्या छान पद्धतीने शिकले की तब्बल 10 वेळा मी त्याचं बक्षीससुद्धा मिळवलं. मॉम म्हणजेच मास्टर ऑफ 1 मिनिट हे बक्षीससुद्धा मला उद्योग ऊर्जामधून देण्यात आलं. खूप महत्त्वाची गोष्ट असते ही प्रत्येक व्यावसायिकासाठी. कारण का आपल्याला आपलं व्यावसायिक 1 मिनिट प्रेझेंटेशन हे आलंच पाहिजे. आणि हे मी खूप महत्त्वाची गोष्ट उद्योग ऊर्जामध्ये शिकले, जी मला उद्योग ऊर्जाने दिली. तसंच उद्योग ऊर्जाने मला अनेक चांगले व्यावसायिक मित्रमैत्रिणी दिले. त्यांचे व्यवसाय खूप छान पद्धतीने मी शिकून घेतले. कारण का ते सुद्धा 1 to 1 मीटिंग्सच्या माध्यमातून. या 1 to 1 मीटिंग्स काय असतात हे सुद्धा मी उद्योग ऊर्जामध्ये आल्यानंतर मला कळल्या, खूप छान पद्धतीने कळल्या. तसंच त्याचे प्लस मायनस पॉईंट्स काय असतात, कशा पद्धतीने आपण 1 to 1 मीटिंग्स केल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी मी उद्योग ऊर्जामध्ये आल्यानंतर शिकले. सो उद्योग ऊर्जाने मला खूप काही दिलं आहे जे मी खरंच 2 मिनटामध्ये नाही मांडू शकत. आणि मी उद्योग ऊर्जाला काय दिलं आहे तर मी नक्कीच तितकंच प्रेम, आपुलकी आणि हे नातं खूप छान घट्ट असं हे नातं मी निर्माण केलं आहे उद्योग ऊर्जाबरोबर. आणि वेळ दिलेला आहे उद्योग ऊर्जासाठी. कारण का मला आजही आठवतं प्रत्येक बऱ्याच कट्ट्यांमध्ये आम्ही लिडरशिप घेऊन बरेच कट्टे आम्ही घेतलेले आहेत. त्याच्यामुळे खूप असा वेळ दिलेला आहे, आपुलकी दिलेली आहे, प्रेम दिलेलं आहे. सो उद्योग ऊर्जा आणि माझं नातं हे मला आठवतं मी आधीसुद्धा एक प्रतिक्रिया दिली होती की हे नातं आई आणि मुलासारखं असतं. की आई आणि मुलाची वीण जशी घट्ट असते तसंच हे माझं नातं उद्योग ऊर्जाबरोबर आहे आणि असंच ह्या पुढेसुद्धा राहील. पण मला खरंच सांगायला आवडेल की हे जे काही नातं आहे ना, जे काही निलेश सरांनी हा छान उद्योग ऊर्जा कट्टा निर्माण केला आहे, निलेश सर आणि अभिजित सरांनी, पण हे नातं किंवा काय दिलं आणि काय घेतलं हे 2 मिनटात सर नक्कीच नाही आम्ही मांडू शकत. कारण का बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सांगण्यासारख्या असतात पण त्या 2 मिनटामध्ये नक्कीच नाही मांडू शकत आम्ही. पण हे तुम्हालासुद्धा चांगलं माहिती आहे आणि मलासुद्धा चांगलं माहिती आहे की आपण एकमेकांना खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि ह्या पुढेही त्या देत राहू. माझ्या खूप खूप शुभेच्छा या 75व्या कट्ट्यासाठी. खूप छान साजरा करूया. पुन्हा एकदा सगळे एकत्र येऊया आणि एकमेकांना ऊर्जा देऊया. थँक्यू. नमस्कार व्यावसायिक मित्रांनो, माझं नाव हनुमान गायकवाड, संस्थापक डिवाइन एज्युकेशन सोसायटी आणि प्रोप्रायटर ऑफ स्वामी प्रिंटर्स. त्यानंतर माझी ओळख निलेश सर जे ऊर्जेचा उगम स्तोत्र आणि एक जादुई म्हणजे अभिजित सर यांची ओळख झाली. आज ॲज अ कुटुंब म्हणून उद्योग ऊर्जांनी मला काय दिलं हे जर सांगायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अत्यंत महत्त्वाचे असे कॉन्टॅक्ट्स जे आपल्याला आपल्या व्यवसायासाठी फारच उपयोगी पडतात. मी अनुजा देवधर,
फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ शालन अकॅडमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. उद्योग ऊर्जाला मी मागच्या वर्षीच मार्चमध्येच प्रथम जॉईन केली. उद्योग ऊर्जाने मला काय दिलं तर निलेश सरांसारखे मेंटॉर मला दिले, ब्रँड की सारखा प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची मला संधी दिली. तसंच माझी खूप जुनी मैत्रीण, तिची माझी ह्या मंचावरती भेट घडून आली. उद्योग ऊर्जातील माझ्या सर्व व्यावसायिक मित्रमैत्रिणींना माझ्याकडून मी जास्तीत जास्त रेफरन्सेस देण्याचा प्रयत्न करीन आणि उद्योग ऊर्जातील काही व्यावसायिक मित्रमैत्रिणींबरोबर आम्ही नवीन काही प्रोजेक्ट्स घेऊन सगळ्यांकरता लवकरच येतात. आणि उद्योग ऊर्जाचं हेच वाक्य आहे की एकत्र या, एकत्र काम करा आणि एकत्र प्रगती करा. उद्योग ऊर्जाच्या 75व्या अमृत महोत्सवी कट्ट्यानिमित्त मी इमेजेड पास्ट चार्टर्ड प्रेसिडेंट लायन उर्मिला वारळकर आपणा सर्वांशी संवाद साधत आहे. सध्याच्या बिकट काळातही आपलं अस्तित्व ठामपणे टिकवून ठेवणारी रत्न उद्योग ऊर्जामध्ये आहेत. अशी रत्न आदराने, हक्काने एकमेकांशी संपर्क करतात, ही खूप प्रशंसनीय बाब आहे. उद्योग ऊर्जाने प्रत्येकालाच काही ना काही दिले, हे आत्मचिंतन करण्याची अतिशय गरज आहे. आपापल्या उद्योगाविषयी भरभरून बोलणारे, अनुभवसंपन्न नवीन उद्योजक हे जेव्हा इतरांचे व्यवसायाचे तोंड भरून जाहीरपणे कौतुक करतात, तेव्हा खरंच असं वाटतं की उद्योग ऊर्जा काय देत नाही, ज्यासाठी आपल्याला खूप खर्च करावा लागतो तरीसुद्धा मिळत नाही, असं खरंखुरं कौतुक उद्योग ऊर्जाचे सभासद करत असतात. गुरु दिले, शिष्या दिल्या, मन मोकळेपणाने बोलता येईल अशा मैत्रिणी दिल्या आणि खरंच उद्योग ऊर्जाने सर्वांनाच काही ना काही अमूल्य दिलेलं आहे. खरं तर उद्योग ऊर्जाने समाजाला आणि समाजातील गरजू घटकांना काय दिलं हे वाखाणण्याजोगं आहेच, शिवाय ते अभ्यासणंही खूप गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला हा अभ्यास समोर येईल त्यावेळेला ते समाजासाठी आणि इतरांसाठी मार्गदर्शक तंत्र आणि त्यातील तत्त्व लोकांपुढे येतील. प्रत्येक कट्ट्याच्या वेळी योग्य सल्ला, उत्तम मार्गदर्शन दोन्ही संस्थापकांनी सर्वांनाच केलेलं आहे. चिमुकल्या पंखांमध्ये प्रेरणा, प्रोत्साहन व व्यवसायातील तंत्ररूपी बळ घेऊन स्वतःच्या व्यवसायामध्ये प्रगती करू पाहणाऱ्या व 100व्या कट्ट्याच्या वाटचालीकडे झेपावणाऱ्या उद्योग ऊर्जाच्या सर्वच घटकांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. मी प्रमोद डिंगणकर, सोहम क्रिएशन्स, यू थिंक वी क्रिएट. मला आठवतं आहे 2018च्या अखेरीस उद्योग ऊर्जेच्या 10व्या कट्ट्याला मी पहिल्यांदा उपस्थित राहिलो होतो आणि तेव्हापासून आजपर्यंत मी उद्योग ऊर्जाच्या प्रत्येक मीटिंगला अटेंड करण्याचा प्रयत्न करत आलो आहे. उद्योग ऊर्जामुळे मला भरपूर फायदे देखील झालेले आहेत. उद्योग ऊर्जा या प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे माझ्या व्यवसायाची वाढ दुप्पटीने वाढलेली आहे. या प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे अनेक नवनवीन व्यावसायिक मित्र मला मिळालेले आहेत. मला सांगायला आनंद वाटतो आहे की याच प्लॅटफॉर्मवर 29 वर्षानंतर माझा शाळेतील मित्र दीपक राणे हा देखील मला भेटला. उद्योग ऊर्जाची स्पेशालिटी सांगायची म्हटली तर उद्योग ऊर्जाची ध्येय उद्दिष्टे जबरदस्त आहेत. या उद्योग ऊर्जा या प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे एलिव्हेटर स्पीच, रेफरन्स राऊंड आणि एज्युकेशनल स्लॉट या ज्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जातात किंवा राबवल्या जातात त्या अतिशय उल्लेखनीय आहेत. त्यामुळेच प्रत्येक व्यावसायिकातील ऊर्जा मात्र दुप्पटीने वाढते, जी मला देखील मिळालेली आहे. त्यामुळेच मी माझ्या व्यवसायाला देखील
अधिकाधिक चालना देऊ शकलो. माझ्या व्यवसायाची वाढ अधिकाधिक गतीने मी करू शकलो आहे आणि करत आहे. उद्योग ऊर्जाचे संस्थापक अध्यक्ष ब्रँड बॉन्ड निलेश बी पॉझिटिव्ह सर आणि जादूगार अभिजित यांचे मी मनापासून आभार मानतो. मित्रांनो, मी तुमचे देखील मनापासून आभार मानतो, कारण तुम्हीच माझे ब्रँड अँबॅसेडर आहात. तेव्हा जाता जाता मित्रांनो, विजयादशमी आणि उद्योग ऊर्जेच्या 75व्या कट्ट्याला अमृत महोत्सवी कट्ट्यावर मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. माझं नाव पुष्पांजली पवार. उद्योजिका होण्याचं माझं स्वप्न खूप वर्षापासून होतं आणि ते निश्चितच उद्योग ऊर्जा ग्रुपमध्ये आल्यामुळे ते पूर्ण झालं. या ग्रुपला मी जॉईन केलं आणि हळूहळू मला बऱ्याच महिला यामध्ये दिसल्या की ज्या छोट्या मोठ्या बिझनेस करताय, काहीतरी अन्नपदार्थाचं बिझनेस करताय. लॉकडाऊनमध्ये अचानक नोकरी करणारी महिला अचानक बंदिस्त झाल्यामुळे मग माझ्या मुलीची पण मला साथ मिळाली. आणि आता या 2-3 महिन्यामध्ये आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि बऱ्याच डॉक्टरांची माझी ओळख आहे, त्यामुळे मला खूप चांगले क्लायंट यामध्ये मिळाले आणि याचं श्रेय मी निश्चितच उद्योग ऊर्जा ग्रुपला देईन, कारण इथूनच मला ती ऊर्जा मिळाली आणि आम्ही दोघींनी, माझी मुलगी आणि मी, आम्ही आज एक छान सक्सेसफुल छोटासा का होईना पण स्मॉल स्केलवर आम्ही हा बिझनेस करतो आहोत. भले मला लॉकडाऊनने शिकवलं, पण हे मी निश्चितच पुढे हा व्यवसाय सुरू ठेवीन आणि हा एक जोडधंदा म्हणून याच्यात निश्चितच मला पैसे पण मिळतील आणि माझ्यामुळे 4 बायकांना मी काम देऊ शकेल. ह्यातच खरं श्रेय आहे आणि हे सगळं श्रेय मी ह्याच ग्रुपला देणार. धन्यवाद. आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत करते. आज आपण भेटलो आहोत ते उद्योग ऊर्जा 75 अमृत महोत्सव ऑनलाईन कट्टा या निमित्त. आपल्याला हे समजतं, आपला बिझनेस ग्रोथसाठी, एक्सपान्शनसाठी आयडियाज हव्या असतात, आपल्याला काय म्हणू शकतो आपण, ॲडवाईस हवी असते किंवा आपल्याला बेसिकली आपला बिझनेसचा ग्रोथ झाला पाहिजे, आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि हे सर्व उद्योग ऊर्जामध्ये मला मिळालं. खूप छान कनेक्ट्स मिळाले मला. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण बऱ्याचशा ग्रुपमध्ये असतो, पण खूप छान कनेक्ट्स मिळणं आणि त्याचं आपल्याला काहीतरी व्हॅल्युएबल त्याचं चीज करणं हे आपल्याला मॅटर करतं आणि हे मला खूप कमी टाईममध्ये गेला 5-6 महिन्याच्या टाईममध्ये करता आलं. सो थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की हे जे 75 आपला अमृत महोत्सव आहे ते लवकरच 100वा काय बोल सेलिब्रेशन होऊ दे आणि सगळ्यांचा बिझनेस ग्रोथ होऊ दे, ही सदिच्छा. थँक्यू सो मच वन्स अगेन. आसावरी सावंत, मस्त मुंबई, सिनेमॅटोग्राफर आणि युट्यूबर. नमस्कार, मी दीपक राम कासार, श्री समर्थ नॅचरल फूड, लाकडी घाणाई शुद्ध तेल निर्मिती रायगड या ठिकाणी करतो. 50व्या कट्ट्यापासून जॉईन झाल्यानंतर माझ्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली आणि तेव्हापासून माझ्या व्यवसायाची चांगली भरभराटी झाली. उद्योग ऊर्जाने एक मला नवे चैतन्य निर्माण केले आणि 50व्या कट्टा असे बघता बघता आज आपला 75 अमृत महोत्सवी कट्टा दसऱ्याच्या निमित्ताने आज मग तो साजरी करूया आणि खरोखरच एक आपण 75 कट्ट्यावरती आनंदाचं जसं आपण सोनं लुटतो तसं आपण चांगल्या विचारांचं सोनं लुटूया आणि आपल्या व्यवसायामध्ये चांगली प्रगती करूया. हाय फ्रेंड्स, मी रुपेश तळेले. कंपनीचं नाव 4-3 ॲपमार्ट. उद्योग ऊर्जाची मुहूर्त माळ शेवली गेली त्या पहिल्या मीटिंगचा मी साक्षीदार. पहिलं पाऊल ते तब्बल 75व्या मीटिंगपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. सुरुवातीला 8 ते 10 लोकांमध्ये होणाऱ्या मीटिंगला पाहता पाहता हातात हात घालून विश्वासाने असंख्य व्यावसायिक जोडले गेले. या विश्वासाचा धागा म्हणजे ब्रँड बॉन्ड निलेश बागवे सर. उद्योग ऊर्जाची प्रत्येक मीटिंग मला अटेंड करता आलीच आहे असे नाही, पण जितक्या मीटिंग मी अटेंड केल्या त्यामध्ये मिळालेली प्रचंड ऊर्जा याने व्यवसाय करण्याचा नेहमी हुरूपच आला. या समूहामध्ये अत्यंत हुशार अशा असंख्य व्यावसायिकांच्या नुसत्या ओळखी नव्हे तर व्यावसायिक मित्र परिवार निर्माण झाला. उद्योग ऊर्जामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे व्यवसाय आणि प्रत्येक व्यावसायिक म्हणजे माहितीचा खजिना. प्रत्येकाकडून जितकं जमेल तितकं शिकत गेलो. स्वतःची व्यावसायिक ओळख करून देण्यापासून नामांकित वक्त्यांकडून आमच्यापर्यंत अनेक विषयाचे मार्गदर्शन पोहोचले. उद्योग ऊर्जामुळे व्यावसायिक मित्र परिवार वाढला, त्यासोबत माझ्या व्यवसाय वाढीसाठी देखील मदत झाली. उद्योग ऊर्जाने मला खूप काही दिले. आता उद्योग ऊर्जासाठी काहीतरी करण्याची संधी मला मिळत आहे, याचा आनंद आहे. उद्योग ऊर्जाचा वाढता वृक्ष पाहता त्याला डिजिटली प्रेझेंट करून
थोडे ॲडव्हान्स करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. आम्ही म्हणजे आमची कंपनी 43 ॲपार्ट, मी आणि माझे पार्टनर अनिरुद्ध घोंगडे सर, ते पण उद्योग ऊर्जाचे सभासद आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एक परिपूर्ण प्रकल्प, आपला कट्टा आपला ॲप. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण अधिकाधिक जोडले जाऊ शकतो. आपला कट्टा आपला ॲप आपण दसरा 25 ऑक्टोंबर 2020 पासून सुरुवात करीत आहोत. या प्रकल्पाला निलेश बागवे सर यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत आहे. दसऱ्याच्या निमित्ताने 75व्या मीटिंगमध्ये उद्योग ऊर्जा अजून एका नव्या पर्वाला सुरुवात होणार. धन्यवाद. नमस्कार, मी चेतन देवधर, व्यवसाय फ्रीलॅन्सर. एक धडपडता व्यवसाय करायला लागणारी ऊर्जा आणि आधार आणि व्यावसायिक शिक्षण हे उद्योग ऊर्जाकडून नेहमीच मिळते. त्यामुळे मी नेहमी म्हणतो, एक धडपडत्या व्यावसायिकाला पूर्णपणे बदलून धड जगायला आणि धड घडायला शिकवलं. त्यामुळे उद्योग ऊर्जाचे नेहमीच आभार. धन्यवाद. उद्योग ऊर्जामध्ये मी 71व्या कट्ट्यामध्ये जॉईन झालो. खरं तर जेव्हा 1.5 वर्षापूर्वी निलेश सरांची गाठ पडली त्यावेळेला मला कल्पना देखील नव्हती की मी ह्याचा एक भाग होणार आहे. उद्योग ऊर्जामुळे भरपूर ऊर्जा मिळाली आणि ती सर्वांनाच मिळण्यासाठी म्हणून मी प्रयत्न करणार आहे. तसेच पुढे मी काय देणार आहे तर पुण्यामध्ये कमीत कमी 10 ते 20 उद्योग यांना जॉईन करून द्यायचा प्रयत्न करणार आहे आणि इथे एक बेस करणार आहे. ह्याचाच अर्थ काय होतो की उद्योगाला भौगोलिक मर्यादा नाहीत. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. मी आरती चोरगे, श्रीम फायनान्शियल सर्व्हिसेस आणि श्रीम शेअर मार्केट ट्रेनिंग क्लासेसची ओनर आणि फाउंडर. अमृत महोत्सवी कट्ट्यासाठी, उद्योग ऊर्जाच्या अमृत महोत्सवी कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा देते. 74व्या मीटिंगपर्यंत आम्ही सगळे जे व्यावसायिक आहेत त्यांनी हे सगळ्या मीटिंग्स अतिशय उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद देत यशस्वी करून दाखवलेल्या आहेत. तशीच आता 75वी मीटिंग तीही आम्ही अशाच प्रकारे यशस्वी करून दाखवू. आजवर उद्योग ऊर्जाच्या व्यावसायिकांनी अक्षरशः हा फोरम उचलून धरला. सगळ्यांनी खूप उत्स्फूर्तपणे सगळ्याच गोष्टींना प्रतिसाद दिला. खूप व्यवसायांची देवाणघेवाण झाली, डन डील झाली. हे यश खरोखर सगळ्यांचं आहे. मी खास करून निलेश बागवे सरांचं अभिनंदन करते की त्यांनी ह्या उद्योग ऊर्जा या फोरमला अतिशय यशस्वीपणे पेलून धरलं आहे. सो पुन्हा एकदा अमृत महोत्सवी कट्ट्यासाठी श्रीम फायनान्शियल सर्व्हिसेसकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी मंजिरी पाठक. उद्योग ऊर्जाच्या या 75व्या मीटिंगच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या माध्यमातून मला संवाद साधता येतो आहे त्यासाठी उद्योग ऊर्जा टीमचे आणि खास करून निलेशजी बागवे सरांचे मी खूप खूप आभारी आहे. 75वी आपली मीटिंग आहे. 75 म्हणजे प्रगल्भता, 75 म्हणजे प्लॅटिनम जुबली, 75 म्हणजे सेंचुरीकडे अगदी जवळीक, 75 म्हणजे यशस्वी वाटचाल. उद्योग ऊर्जाने मला काय दिलं? मराठी व्यक्ती देखील व्यावसायिक होऊ शकतो हा विश्वास दिला. मराठी व्यावसायिकांना एकत्रित करून एक प्लॅटफॉर्म देऊन व्यवसाय वृद्धी होऊ शकते हा दृष्टिकोन दिला. उद्योग ऊर्जामध्ये जसे पुरुष मंडळी व्यावसायिक आहेत तसेच महिला मंडळ देखील आहे. त्यांचा आकडा जवळपास 40% आहे. ही देखील कौतुकाची बाब आहे आणि अशा टीमशी आपण जोडले जाणं याचा सार्थ अभिमान दिला. जेव्हा 1-to-1 मीटिंग आपण करतो तेव्हा 1-to-1 मीटिंगच्या माध्यमातून मला लोकांना ओळखता आलं, त्यांच्या व्यवसायाला समजून घेता आलं आणि 1-to-1 मीटिंग ही आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी, आपलं नेटवर्किंग स्ट्रॉंग करण्यासाठी किती महत्त्वाची गोष्ट आहे याची जाणीव दिली. मी उद्योग ऊर्जाला काय दिलं? मुळात मी व्यावसायिक नाही आणि उद्योग ऊर्जामध्ये मी जेव्हा जॉईन झाली तेव्हा सगळं लॉकडाऊनची आणि कोरोनाची पार्श्वभूमी होती. त्याच्यामुळे याविषयी बोलण्यासाठी माझ्याकडे काही फार शब्द नाहीत, पण तरी नक्कीच सांगू शकते की मी मॅक्झिमम ऑनलाईन मीटिंग अटेंड केलेल्या आहेत
आणि या माध्यमातून आपण ऑनलाईन देखील जोडल्या कसं जाऊ शकतो याची जाणीव माझ्या मते दिली. त्याच्यानंतर स्पर्धा जे आयोजित करण्यात येत होत्या बागवे सरांकडनं, खूप क्रिएटिव्ह अशा त्या स्पर्धा होत्या, मला खूप आवडल्या. मी सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि स्पर्धामध्ये तुम्ही जिंकणं हारणं हे महत्त्वाचं नसतं, भाग घेणं हे महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपण आपली तयारी करतो याची जाणीव दिली. त्याच्यानंतर माझा वेळ दिला आणि 1-to-1 मीटिंग केल्यानंतर जे आपण रिटर्न फॉर्ममध्ये आपण एक फीडबॅक देतो, तर ते कशा कल्पकतेने आपण देऊ शकतो, माझ्या मते याचं एक एक्झाम्पल मी देऊ शकले. नवीन काही शिकण्याची मानसिकता दिली. निलेश सरांना मला इथे शुभेच्छा द्यायला आवडतील आणि त्यांचं अभिनंदन करायला नक्कीच आवडेल. आणि मी आशा करते की जेव्हा आपण 100वी मीटिंग आपण ठेवूया तेव्हा आपण ती प्रत्यक्षात ठेवूया, म्हणजे ऑनलाईन नको, मग ती प्रत्यक्षात ठेवूया. पण त्याच्या आधी मात्र वॅक्सिन येणं गरजेचं आहे मार्केटमध्ये, जेणेकरून आपल्याला ती 100वी मीटिंग मस्त जबरदस्त भारदस्त आणि जोरदार अशी ती करता येईल. तर इथेच सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देते. सगळ्यांचं अभिनंदन करते. धन्यवाद. Founder of English Booster and powerful and successful leader of Udyog Urja. It is often said, network is net worth. If you want to really grow your business, if you really want to generate your business, if you want to take your business to the highest level, network is a very powerful tool to reach public. It is extremely powerful, it is extremely cautious, it is extremely inspiring. Then we started Udyog Urja 2 years back. The intention was pretty simple, to gather people from a startup area, small businessmen, because you hardly find small businessmen getting a proper platform to display their skill and items. I'm so proud to say in last 2 years and 75th meeting which we are going to conduct this coming Sunday, we're able to gather 380 plus businessmen. In today's world where people are getting disturbed, business are getting disturbed, to have a bond of 380 people is amazing achievement. Well, my contribution obviously 145 plus businessmen, everybody doing extreme level in the profession in spite of external tough situation. I'm sure this journey had its own ups and downs, as every journey has, but I'm sure next 75th to 100th journey will be one of the amazing journey we had ever seen. Once again, thanks Udyog Urja for giving me this golden opportunity to present myself. Sachin Chogle, founder of English Booster. Thank you. Thanks a lot. मी विद्यार्थी मित्र दीपक मनोहर राणे, विचार बदला विद्यार्थी घडवा ही माझ्या व्यवसायाची टॅगलाईन आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावरती उद्योग उद्याचा 75वा कट्टा आहे. सारंच काही स्वप्नात वाटतं. काल परवा सुरू झालेली पहिली मीटिंग लहानशा खोलीमधली आज 75व्या कट्ट्यावर पोचली. बीजचं रूपांतर झाडामध्ये झालं, झाडाचं रूपांतर वटवृक्षामध्ये होणार आहे. आज 75वा कट्टा आहे, उद्या जाऊन 175 1075पर्यंत मजल मारणार आहे, त्याहून पुढे जाणार आहे. आणि मला अत्यंत आनंद आहे की मी ह्या उद्योगाचा पहिल्या मीटिंगपासून सदस्य आहे, सभासद आहे. त्याचा मला प्रचंड अभिमानसुद्धा आहे. उद्योग ऊर्जा एक प्रवाह आहे अनेक व्यावसायिकांचा. हे सगळे व्यावसायिक, आम्ही सगळे व्यावसायिक हे वेगवेगळ्या क्षेत्रातून इथं आलेलो आहे. जसं डोंगरातनं पाण्याचा प्रवाह येऊन नदीला मिळतो तसा आता वाहत 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 आम्ही आमच्या देहापर्यंत चाललेलो आहे. आमचं देह गाठणार आहे. पण या नदीला स्वतःचं एक उगमस्थान आहे, स्वतःचा एक झरा आहे. निलेश बागवे सरांनी हा उगम निर्माण केला आणि पुढे वाढत 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 घेऊन चालले आहेत आणि आम्ही सतत त्याच्यासोबत आहे. आता उद्योजकांनी मला काय दिलं सांगायला प्रचंड आनंद होतो की मला आज आत्मविश्वास दिला आहे. बाजारात तुम्ही प्रोडक्ट विकाल, तुमच्या प्रोडक्टला कस्टमर मिळतील, तुमचा सेल होईल, तुमची विक्री होईल, तुमचा व्यवसाय खूप वाढेल. पण बाजारात तुम्हाला आत्मविश्वास मिळत नाही, शाबासकी मिळत नाही, प्रेरणा मिळत नाही, प्रोत्साहन मिळत नाही, सूचना मिळत नाही, मार्गदर्शन मिळत नाही. हे सगळं मला उद्योगाने दिलं. उद्योग ऊर्जाने दिले मला प्रचंड यशस्वी भविष्यातले मोठे व्यावसायिक मित्र. कोणाकोणाची नावं घेऊ, मी खूप ऋणी आहे उद्योग ऊर्जाचा. आता उद्योगाला मी काय दिलं, निश्चितपणे अजूनपर्यंत काही दिलं नाही आहे, तितका मोठा मी नाही आहे. पण उद्योगाच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी असणार आहे, माझा सहकार्य असणार आहे, माझा सहभाग असणार आहे. आणि उद्योगाच्या निश्चितपणे यशस्वी होईल
यासाठी मी कायम उद्योगाच्या सोबती असणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा विद्यार्थी मित्र दीपक मनोहर राणे. उद्योग ऊर्जाचे को फाउंडर निलेश बागवे सर यांनी उद्योग ऊर्जाची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत कधीही न थकता त्यांनी 74 कट्टे हे पूर्ण केलेले आहेत. प्रत्येक कट्ट्यामध्ये आम्हाला एक विशेष नवीन गेस्ट स्पीकर त्यांनी दिलेला आहे आणि नवीन विषयांची माहिती आम्हाला त्या स्पीकरकडून झालेली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही समृद्ध होत गेलेलो आहोत. आत्तापर्यंत आम्ही ट्रॅडिशनल वेने बिझनेस करत होतो, पण आत्ता त्या बिझनेसमध्ये पण नाविन्यपूर्ण काय करू शकतो आणि जे इतर व्यावसायिक ह्या व्यवसायामध्ये देऊ शकत नाही ते आपण काय देऊ शकतो नवीन, तर ते आम्हाला निलेश बी पॉझिटिव्ह सर सतत शिकवत गेले. त्यामुळे आमच्या बिझनेसमध्ये उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि त्याचबरोबर जे काही आमचा जो एक पूर्ण ग्रुप आहे उद्योग ऊर्जा कट्टाचा, तो एकमेकांचं जसं कुटुंबच आहे. जसं की एखादी नीड येते तर ती ग्रुपमध्ये टाकली जाते आणि त्याप्रमाणे इतर जे काही ग्रुप मेंबर आहेत उद्योग ऊर्जाचे ते त्याला रेफरन्स देतात. आपला 25 वर्षाचा स्वतःच्या व्यवसायाचा अनुभव आणि अनेक बिझनेस फोरमवर असल्यामुळे निलेश बी पॉझिटिव्ह सर हे सतत आम्हाला नवीन काय याचं मार्गदर्शन करत असतात आणि ते छान मेंटोरिंग करत असतात. प्रत्येक विषय म्हणजे आपल्या व्यवसायाची अगदी कमीत कमी शब्दात म्हणजे फक्त 1 मिनिटात कशी माहिती द्यावी हे आम्ही उद्योग ऊर्जामध्ये आल्यावरच शिकलो. त्याचबरोबर आपलं कार्ड देताना आपल्या व्यावसायिक माहिती बरोबरच समोरच्या व्यावसायिकाची त्याच्या व्यवसायाविषयी माहिती कशी जाणून घ्यायची ते पण आम्ही तिथे शिकलो. कारण फक्त आपलं कार्ड देऊन आपली माहिती देऊन हे संपवायचं नाहीये, तर समोरच्याला पण तितकाच मान द्यायचा आहे, त्याच्या व्यवसायाला पण त्याचा व्यवसाय पण आपण जाणून घ्यायचा आहे. जेव्हा आपण समोरच्याचा व्यवसाय जाणून घेऊ तेव्हा आपण त्याला छान प्रकारे त्या संदर्भात रेफरन्स देऊ शकू, हा एकच उद्देश त्याच्या पाठी असतो. जसं इतर ठिकाणी व्यावसायिक मंचावर अवॉर्ड्स मिळतात तसं आपण इथे 1 मिनिटाच्या प्रेझेंटेशनसाठी पण अवॉर्ड्स देतो आणि त्याचबरोबर 5 मिनिटाचं बिझनेस प्रेझेंटेशन ठेवलं जातं. त्याचबरोबर 30 मिनिटाचं एक गेस्ट स्पीकर बोलवला जातो. या वर्षीचा सर्वात सुंदर योगायोग म्हणजे 15 ऑगस्ट 2020 रोजी आपला 74वा स्वातंत्र्य दिन होता आणि त्याचबरोबर आपला उद्योग ऊर्जा बिझनेस कट्टा नंबर 74 होता. तर हा इतका सुंदर योगायोग जुळून येण्यासाठी आपण हा 74वा कट्टा 74व्या स्वातंत्र्य दिनी आयोजित केला होता. ती खूप सुंदर एक छान सुंदर बाब होती. आपण आता 75व्या कट्ट्यासाठी जमलेलो आहोत, तर तुमचं सगळ्यांचं या कट्ट्यामध्ये स्वागत आणि प्रत्येकाचं अभिनंदन की आपण आता पुढच्या 100व्या कट्ट्याकडे वाटचाल करणार आहोत. तर थँक्यू वन्स अगेन. मी चित्रा राऊत, स्वानंद इन्वेस्टमेंट. रामायण काल में हनुमान जी द्वारा लाई गई संजीवनी बूटी, इस संजीवनी बूटी ने भगवान राम को क्या दिया, लक्ष्मण को क्या दिया, बस वही चीज उद्योग ऊर्जा ने हमें दिया है. मुझे नहीं, हमें दिया है, हम सबको दिया है. ये 350 तकरीबन 350 व्यवसायिक मित्रों को एक संजीवनी बूटी देने का जो किसी ने काम किया है तो उद्योग ऊर्जा ने किया है. मैं उसको व्यवसाय की दृष्टि से देखूं, रिश्तों की दृष्टि से देखूं, दोनों दृष्टि से 350 व्यवसायिक मित्रों का ग्रुप मिलना, उनमें से आगे जाके और अभी क्या मिला है उसका हम कैलकुलेट करें तो अनकाउंटेबल है. हम सोच भी नहीं सकते कि कितना बेनिफिट मिला है. कहते हैं कि डुबके को तिनके का सहारा काफ़ी होता है.
बस उसी तरह ही ये उद्योग ऊर्जा ने हमें एक संजीवनी बूटी देने का काम किया है। हमारी पूरी व्यावसायिक लाइफ चेंज हो गई है, हमारी व्यक्तिगत लाइफ चेंज हुई है, हमारा एटीट्यूड चेंज हुआ है, हमारा ग्रूमिंग चेंज हुआ है, हमारी पर्सनालिटी चेंज हुई है, सिर्फ और सिर्फ उद्योग ऊर्जा की वजह से। यस दोस्तों, उद्योग ऊर्जा ने एक लाइफ को मेक ओवर करने का काम किया है। फिर वो मेरा हो, आपका हो, कि यहाँ बैठे हुए 350-400 लोगों की लाइफ में मेक ओवर करने का जो काम किसी ने किया है तो उद्योग ऊर्जा ने किया है। अभी बात आती है कि हमने उद्योग ऊर्जा को क्या दिया। ये दो सिक्कों की पहलू होती हैं। हर व्यक्ति कोई न कोई व्यक्ति को कुछ न कुछ सिखा के जाता है। मैंने कुछ नीलेश सर से सीखा है, कुछ सचिन सर से सीखा है, कुछ और लोगों से सीखा है, सबसे सीखा है। किसी ने मेरे से सीखा होगा, मैंने उससे सीखा, यानी कि 2 वे प्रोसेस चली है। शायद हम डायरेक्टली किसी को न दे पाए, इनडायरेक्टली हमने उसको दिया होगा, लेकिन मैं व्यक्तिगत बात करूं तो 6 मीटिंग में कीनोट स्पीकर रहना, तकरीबन 35 लोगों को बिजनेस गाइडेंस प्रोवाइड करना, नो डाउट पेड सर्विस है, जहाँ ज़रूरत पड़े मैंने उसको फ्री सर्विस दिया है, रेगुलेटरी मैंने दिया है। बस तो उद्योग ऊर्जा ये है कि हमारी लाइफ को एक बदलाने का एक मौका दिया है। थैंक यू, थैंक यू, थैंक यू उद्योग ऊर्जा। 20 ऑक्टोबर 2018 रोजी व्यावसायिकांसाठी सुरू केलेली एक अतिशय मोठी अशी चळवळ म्हणजे उद्योग ऊर्जा। याची सुरुवात ब्रँड बॉन्ड निलेश बी पॉझिटिव्ह आणि इंटरनॅशनल कीर्तीचे जादूगार श्री अभिजित यांनी केली आणि या उद्योग ऊर्जाचा आज 75वा कट्टा आज आपण सेलिब्रेट करतोय। त्यानिमित्ताने उद्योग ऊर्जाचे खूप आभार मानण्याची एक संधी मला मिळालेली आहे, कारण उद्योग ऊर्जाने आम्हा व्यावसायिकांना खूप काही दिलं। या व्यावसायिकांसाठी काय दिलं उद्योग ऊर्जाने, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक हक्काचं व्यासपीठ, ज्या ठिकाणी प्रत्येक उद्योजक आपलं मत व्यक्त करू शकतो, आपले विचार लोकांबरोबर शेअर करू शकतो। दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उद्योग ऊर्जाच्या माध्यमातून सगळ्या व्यावसायिकांना मिळाली ती म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आणि बिझनेसला उपयोगी पडतील असे रेफरन्सेस हे बिझनेसला फार कामी येतात। त्याच्यातनं बिझनेस वाढतो, बिझनेस फोफावतो आणि त्यामुळेच हे रेफरन्सेस खूप महत्त्वाचे ठरले। तसंच उद्योग ऊर्जाने अजून एक महत्त्वाची गोष्ट दिली ती म्हणजे वातावरण, पोषक वातावरण। प्रत्येक माणसाची डेव्हलपमेंट होण्यासाठी त्याला एक पोषक वातावरणाची गरज असते आणि ते व्यावसायिक वातावरण उद्योग ऊर्जाच्या माध्यमातून आम्हा सर्व व्यावसायिकांना मिळालं। आणि आज लॉकडाऊनच्या काळामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते की निलेश सरांनी आम्हा व्यावसायिकांची एक प्रकारची मोळी बांधून ठेवलेली असल्यामुळे या मोळीत सर्व व्यावसायिक मानसिकरित्या सुरक्षित राहिले। असं म्हणतात एक काठी आपण सहजगत्या तोडू शकतो, पण मोळीत बांधलेल्या काठ्या या सहजासहजी तुटत नाहीत आणि त्यामुळे त्या सुरक्षित राहतात। अशाच पद्धतीने आपण सर्व व्यावसायिक उद्योग ऊर्जा नावाच्या मोळीत बांधलेले असल्यामुळे सुरक्षित राहिलो। मानसिकरित्या भले आर्थिकरित्या आपल्याला लॉस झाला असेल, त्याच्यातनं आपल्याला फारसं खूप मोठा प्रॉफिट मिळालेलं नसेल कदाचित लॉकडाऊनच्या काळामध्ये, पण आपण सर्वजण एकत्र असल्यामुळे एकमेकांना घट्ट धरून असल्यामुळे आपली मानसिक अवस्था बिघडू दिलेली नाही। आपण एकमेकांनी मानसिक आधार सगळ्यांना मिळालेला आहे आणि हा सगळ्यात मोठा फायदा उद्योग ऊर्जाच्या माध्यमातून सर्व व्यावसायिकांना, सर्व व्यावसायिक सभासदांना झालेला आहे असं मला वाटतं। पुन्हा एकदा जाता जाता
मला निलेश सरांचे आभार मानायचे, अभिजित सरांचे आभार मानायचे की आज इतकं चांगलं व्यासपीठ तुम्ही सर्व व्यावसायिकांना आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल निलेश सर आणि अभिजित सर तुम्हा दोघांचे शतसा आभार. तसंच सर्व लीडर्सचे पण आभार की वेळोवेळी उद्योग ऊर्जाचा कट्टा आपण आयोजित केला आणि त्या ठिकाणी आम्हाला येण्याची संधी दिली. धन्यवाद. ज्याने मला काय दिलं म्हणायचं झालं तर खूप जबरदस्त, भारदस्त, तंदुरुस्त, बिंदास्त आणि श्रीमंत व्यावसायिक मित्र मला दिले. उद्योग ऊर्जामुळेच मला नेटवर्किंगची ताकद कळली. इथे येऊन मी शिकलो की व्यवसायासाठी नेटवर्किंग किती महत्त्वाचं आहे. आपल्या उद्योग ऊर्जाच्या वेगवेगळ्या कट्टा मीटिंगमध्ये जे एज्युकेशन स्लॉट व्हायचे त्यामधूनही खूप काही शिकायला मिळालं. आणि या उद्योग ऊर्जामधलेच काही मेंबर्स नंतर माझे क्लायंट्स झाले. त्यानंतर उगम क्रिएटिव्हसारखी टीम, खूप जबरदस्त टीम, ते मला असोसिएट म्हणून जॉईन झाले आणि त्यांच्यासोबत मला खूप छान प्रोजेक्ट्स करता आले आणि यापुढेही आम्ही करू. एका वाक्यात सांगायचं झालं की उद्योग ऊर्जाने मला काय दिलं तर निलेश सर म्हणतात तसं मी बिलीव्ह करायला लागलो की येस, आय एम अ ब्रँड. उद्योग ऊर्जाला मी काय दिलं, खरं तर ते दिलं आणि नंतर विसरून गेलो, इतकं ते सगळं प्रांजळ होतं. पण या निमित्ताने आठवायचं म्हटलं तर 50वी आपली मीटिंग झाली होती कल्याणला. त्या मीटिंगचा इन्व्हिटेशन व्हिडिओ आम्ही बनवला होता. त्यानंतर कृतिका मिशनचा कार्यक्रम झाला होता कल्याणला आत्रे रंग मंदिरमध्ये. त्या कार्यक्रमाची संगीत संयोजनाची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. अशा प्रकारे जे काही उपक्रम होतात उद्योग ऊर्जाचे त्या सगळ्या पसाऱ्यामध्ये खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न माझा नेहमी असतो आणि इथून पुढेही राहील. आणि या आपल्या उद्योग ऊर्जाची आता 75वी मीटिंग होती आहे. ही खूप भारी गोष्ट आहे. खूप जबरदस्त वक्ते येत आहेत बोलायला. तर त्यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी माझ्याप्रमाणेच तुम्हीही उत्सुक असाल तर येस, आपण डेफिनेटली भेटूया 75व्या उद्योग ऊर्जा मीटिंगला. उद्योग ऊर्जाशी निगडीत होऊन मला साधारण 1 वर्ष झालं, पण त्यातील 8 महिने साधारण लॉकडाऊन सिच्युएशनमधले. पण तरी उद्योग ऊर्जेचं वैशिष्ट्य असं की ह्या ऊर्जेचा प्रवाह चालू राहिला, संपर्क वाढतच राहिला. अनेकविध सभासदांची माझी या निमित्ताने ओळख झाली. निलेश सर आहेत, शीतल अकॅडमीचे सचिन सर आहेत, चित्रा मॅडम आहेत, दीपक राणे सर आहेत, महेश सावंत सर आहेत, नरेंद्र आपटे आहेत, समीर मेटा फिल्म्स आहेत. ह्या आणि अशा अनेक साधारण 200 सभासद आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाचे 200 कॉन्टॅक्ट्स म्हणजे जवळपास 40,000 लोकांपर्यंत मी उद्योग ऊर्जांमुळे पोचलेलो आहे. आज ठाणे, बदलापूर, कल्याण, डोंबिवली ह्या भागामध्ये सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून माझं जे काही नाव झालेलं आहे त्यात सिंहाचा वाटा उद्योग ऊर्जाचा आहे हे या ठिकाणी मी अतिशय अभिमानाने आणि आनंदाने नमूद करू इच्छितो. उद्योग ऊर्जाने मला व्यवसाय तर दिलाच, उद्योग तर दिलाच. काही ट्रेनिंग सेशन्स माझी ह्या निमित्ताने अरेंज झाली, घडत गेली, अजूनही घडतायत, यापुढेही घडत राहतील. उद्योग ऊर्जाकडनं मला जे काही मिळालं त्याचं उतराई होण्याचा मी थोडाफार प्रयत्न करीत आलेलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्योग ऊर्जाला एक वेगळं डायमेन्शन, एक वेगळं परिमाण देण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे आणि ते डायमेन्शन आहे सॉफ्ट स्किल ट्रेनिंगचं. प्रत्येक उद्योग हा एक स्वप्न असतं, हे एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न असतं त्या उद्योजकाच्या मनातलं. त्या मनाला ट्रेनिंग देणं म्हणजे सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट. ह्या सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटमध्ये मी काय करतो तर बेसिकली त्यांचे जे विचार आहेत ते विचार बदलतो, त्या विचारांना योग्य ती गती देतो आणि त्यांचे आचार त्या ठिकाणी बदलतो. याचा एक प्रयोग म्हणून उद्योग ऊर्जाच्या प्लॅटफॉर्मवरती स्ट्रेस मॅनेजमेंटचं एक सेशन मी घेतलं होतं. त्याला प्रतिसादही खूप चांगला मिळाला. उद्योग ऊर्जांच्या सभासदांसाठी त्यांच्या बॅनरखाली त्यांच्या क्लायंटसाठी, त्यांच्या सभासदांसाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स घेण्याची ऑफर मी ह्यापूर्वी ऑलरेडी दिलेली आहे.
या निमित्ताने मी असं सांगू इच्छितो की ती ऑफर कायमस्वरूपी आहे, यापुढेही ती चालू राहील. ह्याच्या व्यतिरिक्त उद्योग ऊर्जामध्ये उद्योग ऊर्जासाठी मला जर काही करता येण्यासारखं असेल तर ते आपण सगळ्यांनी, विशेषतः निलेश सरांनी मला आवर्जून सांगावं, नवे प्रेमाचा आदेश द्यावा. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरता मी कायम तत्पर असेन. आपल्याला मी सदैव उपलब्ध असेल. धन्यवाद. ऑनलाईन असो की ऑफलाईन, चला भेटूया, मन जिंकूया, माणसं जिंकूया, माणसं जोडूया, परस्परांना ऊर्जा देऊया. मी तुमचा मित्र, ब्रँड बॉन्ड, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, निलेश बी पॉझिटिव्ह, क्रिएटिव्ह डायरेक्टर ऑफ उगम क्रिएटिव्ह ब्रँड डिझाईन स्टुडिओ आणि सहसंस्थापक उद्योग ऊर्जा, आपला बिझनेस कट्टा. कोरोना आणि या लॉकडाऊनच्या ह्या कठीण काळामध्ये आपणही जर माझ्यासारखे व्यस्त असाल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. आपण व्यस्त असाल, अस्वस्थ असाल किंवा आपल्यापैकी काही जणांना बंदिस्त वाटत असेल तरीसुद्धा तुम्हा सर्वांना स्वस्त, मस्त, जबरदस्त, तंदुरुस्त, भारदस्त, निर्धास्त आणि श्रीमंत जगण्याचा अनुभव देणारा आपल्या सर्वांचा लाडका, आपल्या सर्वांचा हक्काचा उद्योग ऊर्जा, आपला बिझनेस कट्टा. या कट्ट्याच्या 75व्या अमृत महोत्सवी कट्ट्यावर मी सर्वांचं मनापासून सस्नेह स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. उद्योग ऊर्जा 75व्या अमृत महोत्सवी कट्ट्याच्या निमित्ताने काही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा व्यावसायिकांनी आणि तज्ज्ञांनी आपल्याशी संवाद साधला आहे, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. उद्योग ऊर्जाचा सहसंस्थापक या नात्याने मी सुद्धा आपल्याशी संवाद साधू इच्छितो. मित्रांनो, जगाचा इतिहास आहे की कोणतेही भीषण संकट, अपघात, महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा एखाद्या महाभयंकर रोगाची साथ ही नवनवीन शोधांना जन्म देत असते. तुमच्या आणि माझ्या बाबतीतही ते घडत आहे आणि घडणार आहे. त्यामुळे माझा सल्ला आहे की तुमच्या सध्याच्या व्यवसायात काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न करा, काहीतरी नवीन शोध लावण्याचा प्रयत्न करा. माझा दुसरा सल्ला आहे, तंत्रज्ञानाशी घनिष्ठ मैत्री करा. मित्रांनो, येत्या काळामध्ये व्हॉट्सॲप, बिझनेस व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर, गुगल बिझनेस पेज, यूट्यूब आणि मोबाईलवरील जवळपास 15 ते 20 ॲप तुम्हाला प्रचंड फायदा मिळवून देणार आहेत. त्यांचा जितका अभ्यास जास्त करता येईल तितका अभ्यास करा. माणसांची शेती करा. विविध क्षेत्रातल्या माणसांना विविध इतर क्षेत्रातल्या माणसांशी जोडा. विविध माणसांना विविध संकल्पनांशी जोडा. अनेकांना उद्योग ऊर्जामध्ये जोडा. अनेकांना इतर बिझनेस नेटवर्किंगमध्ये जोडा. थोडक्यात माणसं जोडण्याचा तुमचा कार्यक्रम हा 24/7 चालू राहिला पाहिजे. कारण हीच माणसं तुम्हाला बिझनेस मिळवून देत असतात. हीच माणसं तुम्हाला रेफरन्सेस देत असतात. शेवटी माणसं म्हणजे बिझनेस आणि बिझनेस म्हणजे माणसं म्हणजेच नेटवर्किंग. आणि माझा चौथा सल्ला आहे, तुमच्या सध्याच्या व्यवसायासोबत किमान आणखी एका व्यवसायात तुमचा वेळ, पैसा किंवा तुमची कल्पकता गुंतवा, जेणेकरून इमर्जन्सीच्या काळामध्ये, कठीण प्रसंगामध्ये तुम्हाला त्याचा आधार मिळेल. एक व्यावसायिक म्हणून येत्या काळात तुम्हाला कोरोना किंवा लॉकडाऊनपेक्षाही महाभयंकर अशा संकटांना तोंड द्यावं लागेल. त्या प्रत्येक संकटाला, त्या प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जा आणि अगदी हसत खेळत सामोरे जा. या निमित्ताने एक मी तुम्हाला शेर सांगू इच्छितो. बुलंदिया खुद ही तलाश लेंगे तुम्हें, बुलंदिया खुद ही तलाश लेंगे तुम्हें, बस मौका न छोड़ना मुश्किलों से मुस्कुराने का. सो मित्रांनो, गेट नोटिस्ड, बी अ ब्रँड. सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून लोकांना नेहमी दिसत राहा. लोकांना दिसाल तर लोकांच्या लक्षात याल आणि लोकांच्या लक्षात याल तर लोकांच्या लक्षात राहाल. यशस्वी व्हाल, प्रसिद्ध व्हाल, श्रीमंत व्हाल आणि ब्रँड व्हाल. सो पुन्हा एकदा, गेट नोटिस्ड, बी अ ब्रँड. सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा आणि नेहमी हसत राहा. स्वस्थ रहा, मस्त रहा. आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. बी ॲक्टिव्ह, बी क्रिएटिव्ह अँड बी पॉझिटिव्ह. पुन्हा एकदा दसऱ्याच्या आणि उद्योग ऊर्जा 75व्या अमृत महोत्सवी कट्ट्याच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच.
ऑल द बेस्ट. नमस्कार, मी जादूगार अभिजित, उद्योग ऊर्जा सहसंस्थापक. मी आणि निलेश बागवे सर आम्ही दोघांनी मिळून उद्योग ऊर्जाची स्थापना केली. व्यावसायिकांना एकत्रित आणायचं आणि आपल्या बिझनेस कट्ट्यावरती, आपल्या हक्काच्या एका व्यासपीठावरती एकत्रित व्यावसायिक येऊन आपले व्यवसाय शेअर्स करतील, आपले अनुभव शेअर्स करतील आणि त्यातून एकमेकांची व्यावसायिक प्रगती साधायची, हा एक उद्योग ऊर्जाचा प्रामाणिक उद्देश. आणि आज उद्योग ऊर्जा अमृत महोत्सवाकडे वाटचाल करते हे पाहून मला झालेला आनंद शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. उद्योग ऊर्जाचे माझे जुने सर्व मित्रमैत्रिणी मला ओळखत असतीलच, नवीन जे आता सहभागी झालेले आहेत ते कदाचित मला ओळखत नसावेत, परंतु नवीन आणि जुने या सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. हा काळ खरं खूप कठीण काळ आहे. कोरोनाच्या काळामध्ये चांगले आणि वाईट हे दोन्ही अनुभव तुम्हाला एक व्यावसायिक म्हणून आलेले आहेत. बऱ्याच इंडस्ट्री आता ठप्प पडलेल्या आहेत, काही जणांना फायनान्शियल क्रॅशेस निर्माण झालेले आहेत. या सर्वातून उभं राहत असताना एक अत्यंत महत्त्वाचं मी सांगू इच्छितो, 2020 हे वर्ष जे आहे हे फक्त जिवंत राहण्यासाठी आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आपण जर जिवंत राहिलो तर अजून पुढे प्रचंड व्यवसाय आपल्याला करायचा आहे, पण टिकून राहणं गरजेचं आहे. बचेंगे तो और भी लढेंगे, हे लक्षात ठेवा. आणि या युक्तीप्रमाणेच आपल्याला पुढे वाटचाल करत राहायचं आहे. उद्योग ऊर्जाच्या या परिवारामध्ये कदाचित या कोरोनाच्या काळामध्ये भरमसाठ व्यवसाय नसेल मिळाला, परंतु विश्वासाने, प्रेमाने आपला हात घट्ट पकडून ठेवणारी आणि या कठीण परिस्थितीमध्ये देखील आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगणारी माणसं उद्योग ऊर्जामधून मिळाली, ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. उद्योग ऊर्जाचा हा परिवार असाच दिवसेंदिवस वाढत जाऊ दे. उद्योग ऊर्जाच्या मीटिंगच्या माध्यमातून मी तुम्हाला भेटत नाही आहे, काही कारणं आहेत त्याला, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत उद्योग ऊर्जाच्या मीटिंगमध्ये नाही आहे, परंतु उद्योग ऊर्जा परिवारासोबत मात्र निश्चित आहे. तुम्हा सगळ्यांच्या सोबत निश्चितच आहे. तुम्हा सगळ्यांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो आहे. हा काळ कठीण आहे, पण याच्यातून काहीतरी नाविन्यपूर्ण मार्ग शोधणं गरजेचं आहे. ज्या अडचणी तुम्हाला आहेत त्या अडचणी मला देखील तशाच आहेत. या कोरोनाच्या काळामध्ये खूप काही शिकून गेलेले आहेत, चांगले वाईट अनुभव आलेले आहेत. आपला कोण आणि परका कोण हे या कोरोनाच्या काळामध्ये खूप चांगल्या रीतीने प्रत्येकाला दाखवून दिलेलं आहे. फायनान्शियल क्रायसिस देखील प्रत्येकासमोर निर्माण झालेले आहेत. अगदी आमची इंडस्ट्री जर विचार केली, माझी स्वतःची इंडस्ट्री जी आहे इव्हेंट मॅनेजमेंट, ही पूर्णपणे ठप्प आहे, परंतु त्यातूनही मार्ग काढून काहीतरी नवीन मार्ग आपल्याला जोपासायचे असतात. कारण हातावर हात धरून आपण किती दिवस बसणार. यातूनच मार्ग काढून मी घरातून नॉनव्हेज फूड सप्लाय करायला सुरुवात केली, एक नवीन व्यवसायाला सुरुवात केली आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. मित्रांनो, काही वेळेला काही गोष्टी घडत असतात, त्या चांगल्यासाठी देखील घडत असतात. काही नवीन मार्ग त्यातून समोर येत असतात आणि या नवीन मार्गातून आपल्याला पुन्हा पुन्हा उभं राहायला कदाचित ताकद मिळावी, संकटाशी लढण्याची एक वेगळी आपल्याला ध्येय दृष्टिकोन मिळावा, या दृष्टिकोनातूनच हे कदाचित येत असावं असं मला वाटतं. आणि या सर्वातून आपल्याला उभं राहायचं आहे. तुम्ही सगळेजण या परिस्थितीला नक्कीच तोंड देऊन पुढे जाणार आहात आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला स्वामींच्या कृपेने प्रचंड आर्थिक समृद्धी मिळो, तुमचे व्यवसाय प्रचंड वाढवत आणि तुम्हा सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभो ही मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.